ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. या 6व्या अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. ध्यान योग आणि दुसरं कुठलं नाव आहे याला? आपण नेहमीच्या भाषेत काय म्हणतो? हा, अष्टांग योग. ध्यान योगालाच अष्टांग योग म्हणतात. तर आपण आता तरी अष्टांग योगाला अष्टांग योग का म्हणतात? हे हे 8 अंग सर्वांना माहिती आहेत, अष्टांग योगाचे 8 अंग. आणखीन दुसऱ्या कोणाला माहिती आहे? कृपाला सोडून अष्टांग योगाचे 8 अंग. तुम्ही दोघीला आन्सर येतात, बाकी कोणी बोलत नाही म्हणून म्हणतोय. अष्टांग योगाचे 8 अंग कोणाला माहिती आहेत दुसऱ्यांना? तुम्हाला पण माहिती असतील. भावना माताजी, तुम्ही सांगू शकता? भावना, सांगा सांगा. असं आहे. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितले होते ना कसे लक्षात ठेवायचे. पहिला अंग कुठला आहे? यम. यम आपण कसा लक्षात ठेवलं की यमा यमाकडे जायचं नाही. यमाकडे जायचं नाही म्हणजे काय नाही करायचं, याला यम म्हणतात. दुसरं अंग काय अष्टांग योगाचं? नियम. नियम कसा लक्षात ठेवला आपण? नियम म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे. नियम म्हणजे काय करायचं? नियम. नियम नंतर आसन. आता आसन तर हे खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही टीव्हीवर पण बघत असाल की वेगवेगळ्या प्रकारचे आसनं, रामदेव बाबाचे पण व्हिडिओज येतात. ताडासन, पद्मासन, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे योगाचे प्रकार आहेत, योगाच्या व्यायामाचे प्रकार म्हणू आपण, ती आसनं आहेत. ते तर लक्षात ठेवायला आपल्याला माहितीच आहे. नंतर आसन नंतर पुढची स्टेज काय? प्राणायाम पण तुम्ही सर्वांना प्रचलित आहे प्राणायाम म्हणजे काय. त्याच्यानंतर प्रत्याहार. प्रत्याहारचं आपण कशा लक्षात ठेवलं होतं? तर प्रति म्हणजे विरुद्ध. आहारावर नियंत्रण म्हणजे केवळ आपले भोजनावरती नियंत्रण नाही. प्रत्येक इंद्रियाचा काही ना काही आहार आहे ना. कानाचा आहार समजा काही ऐकणं आहे, डोळ्याचा आहार बघणं आहे. तर या विषय वस्तूपासून इंद्रियांना परावृत्त करणे, याला आपण प्रत्याहार म्हटलं. त्याच्यानंतर धारणामध्ये काय असतं? पण हे कसं परमात्म्यावर चिंतन कसं करायचं? म्हणजे पूर्ण रूपावरती. हे लक्षात ठेवण्यासाठी आपण काय उदाहरण बघितलं होतं? आपण फोटोचं उदाहरण बघितलं होतं ना, की जेव्हा आपण फोटो बघतो, तर पहिल्यांदा आपल्याला काय दिसतं, की पूर्ण एक व्यक्ती दिसते. परंतु नंतर आपण जेव्हा आणखीन लक्ष देऊन बघतो, तर तेव्हा त्याच्या अंगावरचे दागिने किंवा कपडे आपल्याला समजतात. तर या धारणाच्या नंतरची स्टेज काय आहे? ध्यान. ध्यान म्हणजे एका अंगावरती आणखीन सखोल लक्ष केंद्रित करणे आणि पूर्णपणे भगवंतांच्या चिंतनामध्ये मग्न होणे, ती शेवटची स्टेज आहे, ती म्हणजे समाधी. तर सर्वांनी लक्षात ठेवा, 8 स्तरांग आहेत, सोपे आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी.
पहिले पहिले दोन तर खूप लक्षात सोपे सोपे आहेत, यम आणि नियम. यम नी लावला की नियम, यम नियम, नंतर प्राणायाम, आसन, आसन नंतर प्राणायाम. थोडंसं लक्षात ठेवायला प्रत्याहार आवड असेल, आणि शेवटचे तीन पण सोपेच आहेत, धारणा, ध्यान, समाधी, एका सिक्वेन्स मध्ये येतात. तर ठीक आहे. अं, तर आपण या ध्यान योगाचा अभ्यास करत आहोत. एक मिनिट आपण. तर ध्यान योगामध्ये आपण बघितलं की पहिल्या दोन श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात की संन्यास आणि योग समान आहे. तर इथे संन्यासाची व्याख्या भगवंतांनी काय दिली की केलेल्या कार्याच्या फळाची अपेक्षा न करणे, केवळ कर्तव्य म्हणून कार्य करणे, याला संन्यास म्हटले भगवंत. बाह्य दृष्टिकोनातून कपडे घालणे किंवा केस डोक्यावरचे वाढवणे किंवा काढणे तो संन्यास नाही. आणि योग म्हणजे काय की ज्या व्यक्तीचे इंद्रिय विषय वस्तूकडे जात नाहीत, असा व्यक्ती योगी आहे. तर या व्याख्येनुसार संन्यास आणि योग समान आहे, असं पहिल्या दोन श्लोकांमध्ये भगवंत बोलले. मग असं वाटेल की पहिल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की निष्काम कर्मयोगाचं काय महत्व आहे वगैरे. मग कुणाला असा प्रश्न येईल की योग साधकाने आयुष्यभर निष्काम कर्मयोग करावं की काय? तर मग तिसऱ्या श्लोकात भगवंत याचं उत्तर देतात, नाही, आयुष्यभर निष्काम कर्मयोग करण्याची गरज नाही. सुरुवातीच्या स्टेजला अष्टांग योगीला पण निष्काम कर्मयोग करावा लागतो. का करावा लागतो? हृदय शुद्ध करण्यासाठी. शिंपी माताजी, आज तुम्ही पहिल्यांदा जॉईन झाल्या, तुम्हाला थोडस असं वाटू शकतं काय नवीन बोलतोय म्हणून. तर एक दोन क्लासमध्ये तुम्ही आल्यावरती तुम्हाला पण रुटीन होऊन जाईल. चालेल ना शिंपी माताजी? ते ऑफ करून गेले वाटते, ठीक आहे. आणि नंतर जेव्हा आरूढ स्तरावरती येतो म्हणजे पूर्णत्वाकडे येतो, तेव्हा त्याला हे निष्काम कर्मयोग करण्याची गरज नाही. मग कधी समजायचा हा व्यक्ती योगारूढ स्तरावरती आला? सर्व संकल्प म्हणजे सगळ्या इंद्रियतृप्तीच्या इच्छाचा त्याने त्याग केलाय, आणि इंद्रियतृप्तीच्या कार्यामध्ये आणि इंद्रियतृप्ती मिळवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये तो कधीच रममान होत नाही. आणि मग 5 आणि 6 मध्ये भगवंत सांगतात की अष्टांग योगामध्ये खास करून मन नियंत्रणाचं खूप महत्व आहे. कारण अष्टांग योग या मनावरती खूपच फोकस करतात अष्टांग योगी लोक. म्हणून 5व्या आणि 6व्या श्लोकात या मनाबद्दल भगवंत बोलतात की व्यक्तीने, जीवात्म्याने आपल्या शुद्ध मनाच्या सहाय्याने स्वतःचा उद्धार करावा आणि दूषित मनाच्या सहाय्याने स्वतःच अधोगती करून घेऊ नये. आणि शुद्ध मन हेच व्यक्तीचा बंधू आहे, आणि अशुद्ध मन किंवा अनियंत्रित मन हेच व्यक्तीचा रिपू आहे. रिपू म्हणजे शत्रू. आणि याच श्लोकाची थोडीशी आणखीन स्पष्टीकरण 6व्या श्लोकात आहे की ज्या व्यक्तीने मनाला जिंकलं आहे त्या व्यक्तीसाठी मन मित्र आहे, परंतु अनियंत्रित मन हे व्यक्तीचा शत्रू आहे. तर हे योग साधनेमध्ये जास्त महत्वाचं आहे. तर पुढच्या 7 श्लोकामध्ये 7, 8 आणि 9 मध्ये परत भगवंत याचं वर्णन करतात की योगारूढ स्तरावरती आलेल्या व्यक्तीचे लक्षण. मी तुम्हाला बोललो की या 6व्या अध्यायामध्ये खास करून कृष्ण हे बोलताना बऱ्याचदा बॅक अँड फोर्थ जातात, की म्हणजे योगारूढ बद्दल बोलतील, परत दुसऱ्या श्लोकात आरूढ बद्दल बोलतील, परत योगारूढ बद्दल बोलतील. तर असं मागे पुढे बोलल्यासारखं वाटतं आपल्याला. आपण याच्यावरती चर्चा केली की जेव्हा दोन व्यक्ती बोलतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये काय विचार चालू आहे ते बोलतात, असं एकदम ठरवून कोणी बोलत नाही की पहिले मी हे वाक्य बोलेल नंतर हे वाक्य बोलेल. तर हा एक संवाद आहे, त्याच्यामुळे असं थोडं मागे पुढे झाल्यासारखं वाटतं. तर मग या व्यक्तीचे काय लक्षण आहेत? आरूढ स्तरावरती मन नियंत्रित आहे, विषय वस्तूपासून अनासक्त आहे आणि समाधीमध्ये स्थित आहे. तर आणि बाह्य लक्षणं काय आहेत की तो द्वंद्वाच्या स्थितीमध्ये समान असतो, म्हणजे शरीर, मन आणि अहंकाराच्या स्तरावरती थंडी, ताप, सुख, दुःख, मान, अपमान या द्वंद्वामध्ये तो समस्थितीत असतो. नंतर 8व्या ह्याच्यामध्ये त्याची काय लक्षणं सांगितली की शास्त्रापासून मिळणारं ज्ञान आणि त्या ज्ञानाचा साक्षात्कार याच्यामध्येच त्याला आनंदाची प्राप्ती होते, आणि आपल्या साधनेमधून किंवा आत्म्याच्या अनुभूतीमधून तो कधीच ढळत नाही, म्हणजे विचलित होत नाही. आणि अशा व्यक्तीसाठी दगड आणि सोनं हे समान स्तरावरती असतात, कारण त्याला त्या गोष्टीपासून काहीच मिळवायचं नाहीये. जेव्हा आपल्याला एका गोष्टीपासून काही मिळवायचं नसतं तर त्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी समान आहेत. समजा एखादा व्यक्ती निर्व्यसनी आहे आणि त्याच्यासाठी देशी दारू काय किंवा विदेशी दारू काय
दोन्ही तुच्छच आहेत. कारण त्याला त्या गोष्टीप्रती काही आकर्षणच नाही. तर दोन्ही वाईट गोष्टी आहेत किंवा घृणित गोष्टी आहेत. तसंच या व्यक्ती जसं आपल्याला या दारू किंवा नशेच्या पदार्थाबद्दल ऐकले की वाटतं, अरे हे तर व्यर्थ गोष्ट आहेत. तसंच या व्यक्तीला सोनं काय आणि दगड काय? जेव्हा हे दोन्ही ऐकतो, तेव्हा त्याच्या मनामध्ये असं वाटतं की दोन्हीची मला काहीच आवश्यकता नाहीये. कारण त्याच्या आनंदाचा स्तर वेगळा आहे. नंतर 9व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की आणखीन थोडा कठीण स्तर, की वस्तूंना समान स्तरावरती बघणं कदाचित शक्य होईल, परंतु व्यक्तींना समान स्तरावरती बघणं अधिक कठीण असतं. परंतु हा आरूढ स्तरावरचा जो व्यक्ती आहे, तो काय करतो की मित्र, शत्रू, मध्यस्थ अशा सर्व लोकांना समान स्तरावरती बघतो. तर हा हा व्यक्तीचा एक वेगळा स्तर आहे. आणि नंतर आपण 10व्या श्लोकामध्ये बघितलं की 10 पासून भगवंत पुढच्या काही श्लोकांमध्ये सरावाबद्दल बोलतात, की काय केलं पाहिजे. मग सरावाबद्दल बोलताना डायरेक्ट पूर्णत्वाच्या स्तरावरती काय करावं हेच आधी वर्णन करतात, की जेव्हा पूर्णत्वाच्या स्तरावरती येतो, तर या योगीनं काय केलं पाहिजे, की नेहमी अ, अ, समाधी स्तरावरती स्थिर राहिलं पाहिजे आणि एकट्यानं राहिलं पाहिजे. कारण अष्टांग योगामध्ये हे योग साधना एकटं करतात, ग्रुपमध्ये करत नाहीत. तर याच्यावरून आपण भक्तीमध्ये काय शिकलो होतो? भक्तीमध्ये आपण एकटं राहायचं का? मग हा, पण मग आपण याच्यावरून काय शिकवणूक घेतली, की अष्टांग योगी एकटा राहतो, मग भक्तीमध्ये आपण काय केलं पाहिजे? म्हणजे हे एकटे एकट्या राहण्याचं जे तत्व आहे, त्याला आपण भक्तीत कसं लागू करतो? मी काय बोललो होतो? एकटा राहण्याच्या या सिद्धांतावरून भक्तीत आपण काय शिकवणूक घ्यायची? हां, ते पण आहे आणि आणखीन मी काय म्हटलं, की आपण विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहायचं. याला आपण भक्तीमध्ये एकटं राहणं असं बोललो होतो. आठवतं का? ठीक आहे, नशीब बोललो होतो. तर चालेल. आता आपण समोर जाऊ हां. एकटं राहण्याला काय म्हणायचं ते. त्याच्यामध्ये आपण चर्चा केली होती ना, अनुकूलस्य संकल्प, प्रतिकूलस्य वर्जनम, की अनुकूल काय आहे, प्रतिकूल काय आहे, याचा आपण चर्चा केली होती. नंतर 11 आणि 12 मध्ये ह्या सुरुवातीच्या स्तराचं वर्णन आहे, की कसं साधना करायची. तर तो व्यक्ती पवित्र ठिकाणी म्हणजे गंगा किंवा इतर शुद्ध नद्यांच्या किनारी किंवा हिमालयामध्ये जावं. तिथे त्याने आपल्या आसनाची स्थापना करावी. आसनामध्ये 3 गोष्टी काय काय वापरतो तो एकाच्या वरती एक. आसन कशाचं बनवतो हा व्यक्ती? मृगचर्म आणखीन अं, तृण तुम्हाला कदाचित तुम्ही ऐकलं नसेल, कुशा नावाचं गवत आहे. आणखीन एक गोष्ट. हां, वस्त्र तिसरं आहे हां. कुशा. तर तुम्ही श्लोक जरी वाचले त्याच्यामध्ये पण तुम्हाला भाषांतर समजून जाईल. तर त्याच्यामध्ये प्रभुपादांनी काय शब्द वापरला होता? अ, अ, चैल अजीन म्हणजे वस्त्र आणि कातडे. तर ठीक आहे, आपण एक साइड पॉइंटला चर्चा केली होती. का हे लोक चर्म वापरतात? कोणाच्या लक्षात आहे? हा, अगदी बरोबर. हे तुम्हाला चांगलं लक्षात राहील. कारण या चमडीच्या वासाने किंवा याच्यामुळे हे जे आपले दुसरे सरपटणारे प्राणी असतात, साप, विंचू वगैरे, हे जवळ येऊ नये. त्याच्यामुळेच हे लोक भगव्या रंगाचे कपडे पण घालतात किंवा कधी-कधी जवळ अग्नी पण पेटवतात. मग याच्यानंतर या व्यक्तीने काय करावं, की मन एकत्र करून योग साधना करावी. तर या योग साधनेचा उद्देश काय आहे? कशासाठी योग साधना करतोय? मन नियंत्रित. श्लोक नंबर 12 मध्ये शेवटची ओळ बघा. श्लोक
हा योगम आत्मविशुद्ध आहे, शुद्धीकरणासाठी ना. आठवतं की नाही? हा, ठीक आहे. तर तर हे सर्व करणं सोपं आहे की कठीण आहे सध्याच्या काळामध्ये? कठीण का अशक्य? तुम्ही- तर मग प्रभुपादांनी किंवा शास्त्रामध्ये या काळासाठी कुठला मार्ग सांगितला हे सर्व कठीण असल्यामुळे? भक्तीमध्ये खास करून स्मरण. आपण बघितलं ना की हे सर्व करणं सध्या कठीण नाहीये. कुठं हरणाचे चर्म आणणार आणि कुठे जंगलामध्ये जाणार. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की ग्रहस्थांना तर ज्ञान योग आणि अष्टांग योग मध्ये शक्यच नाही, कारण पूर्ण ब्रह्मचर्य वगैरे काय काय नियम आहेत त्यांचे कठीण. परंतु भक्ती मार्ग सर्वसमावेशक आहे. त्याच्यामुळे आपण बघितले की भक्तीच सर्वांसाठी सोपी आहे आणि सर्वांसाठी करण्यायोग्य आहे. मग श्लोक नंबर 13 आणि 14 मध्ये प्रभू भगवंत समोर सांगतात की कसं बसायचं, की भिंतीला टेकून बसणे किंवा असं झोपून राहणे असं नाही. तर त्याचा शरीराचा मधला भाग, मान आणि डोकं एका सरळ रेषेत असलं पाहिजे. आपण बसतो ना योगासनं करताना, कोणी भिंतीला टेकून बसतं का? नाही. तुम्ही बघितलं असेल टीव्ही वरती पण कसे एकदम आपण असे सरळ बसा. तर जप करताना पण जर आपण सरळ बसलं ना तर थोडं लक्ष लावायला मदत होते. कारण आपण शरीराला सैल सोडलं की मग थोडंसं मनाला वाटते चला आता थोडंसं झोपूया. तर हे आपल्यासाठी पण चांगलं आहे. तर त्यांच्यासाठी तर हे अत्यावश्यक आहे. आपण कमीत कमी जप चालत चालत तरी करू शकतो. अष्टांग योगी चालत चालत आसनं नाही करू शकत. नंतर त्याने काय करावं की दोन्ही म्हणजे आपलं जे लक्ष आहे दोन्ही डोळ्यांचं अर्ध उघडे अर्धे बंद ठेवून नाकाच्या टोकावरती बघायचं. आणि नाकाच्या टोकावरती का बघायचं, इकडे तिकडे का नाही बघायचं? हा, ते तर अर्धे डोळे बंद आणि अर्धे डोळे उघड्यासाठी आहे. पण इकडे तिकडे का नाही बघायचं? हा, इकडे तिकडे बघत कसं लक्ष जाईल ना इकडे तिकडे काय चालू आहे. तर त्याच्यानंतर मग ब्रह्मचारी व्रताचं पालन करून मनाला संयम्य करून भगवंतांच्या ध्याना स्वरूपावरती हे करायचं, लक्ष केंद्रित करायचं. तर आपण या 14व्या श्लोकाच्या शेवटची जी ओळ आहे, युक्त आसीत मत्परः, याच्यावरून काय शिकलो होतो? कुठला सिद्धांत शिकलो होतो? आणखीन वेगळ्या शब्दात? हा, त्यालाच आणखीन वेगळ्या सोप्या भाषेत, ज्याच्यावरती आपण रविवारच्या क्लासमध्ये पण चर्चा केली. हा, की कुठल्याही मार्गाला यशस्वी होण्यासाठी भक्तीचा अवलंब करावाच लागतो. आपण रविवारी पण चर्चा केली ना, विचक्षणा यच्चरणोपसाधनात, त्याच्यानंतर तपस्विनो दानपरा यशस्विनो मनस्विनो मंत्रविदा सुमंगला क्षेमं न विंदन्ति विना यदर्पणम तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमः. तर हे सगळे श्लोक काय सांगतात की सगळ्यांकडे भक्ती शिवाय यश मिळत नाही. तर मग हे लोक तरी योगासनं करतात, त्यांच्याकडे भक्ती कुठे आहे? त्यांच्याकडे भक्ती आहे का नाही आहे? आणखीन थोड्या वेगळ्या स्वरूपात? हा, अगदी बरोबर. कारण वैदिक कुठलाही जरी मार्ग असेल तर भक्तीचं अंतर्भूत असतं त्याच्यामध्ये. जर एखाद्या मार्गामध्ये भक्ती नसेल तर अशा मार्गाला शुष्क मार्ग म्हणतात. म्हणजे समजा ज्ञानयोग आहे परंतु त्याच्यामध्ये जर भक्ती नसेल तर त्याला शुष्क ज्ञान म्हणतात, म्हणजे कोरडं ज्ञान. तर भगवंत सांगतात की हा कोरडा ज्ञानी म्हणजे कसा आहे, की भात काढल्यानंतर जे गवत उरतं त्याला आपण काय म्हणतो, भाताची ते पेंड्या खाली आपटून असं ते भात बाजूला करतात. मग ते उरलेल्या भागाला काय म्हणतात? तूस तूस ना, तूस. लांब लांब गवताला तूस म्हणतात ना. आमच्याकडे नाही, कोंडा तर तो भुसा आहे. परंतु ते लांब लांब ते पेंडा म्हणतात का? पेंडा चारा, हा, आमच्याकडे बहुतेक तणस म्हणतात काहीतरी, ठीक आहे. तर याच्यावरती भगवंत ब्रह्माजी काय म्हणतात, श्रेय श्रुतीं भक्ती मुदस्यते विभो
क्लिश्यन्ति ये केवल बोधलब्धये तेषामसौ क्लेशल एव शिष्यते नान्यद यथा स्थूल तुषा अवघातीनाम. तुषा म्हणजे हे गवत, की जो व्यक्ती भक्ती सोडून जे किंवा शुष्क ज्ञान किंवा शुष्क कुठलाही मार्ग करतो, तर त्याच्या हाती काय लागतं, की हा उरलेला जो तूस आहे किंवा चारा आहे, त्याला किती जरी आपटून काही भात मिळणार आहे का? नाही मिळणार. तर तसं या व्यक्तीची अवस्था होते, जर त्याने भक्ती त्याच्या मार्गामध्ये नाही अवलंबिली तर. तर कुठलाही वैदिक म्हणजे प्रामाणिक शास्त्रीय मार्ग असेल, तर त्याच्यामध्ये भक्ती अंतर्भूत असावीच लागते. जर कोणी असं सांगत असेल, की आमच्या मार्गामध्ये भक्तीची गरज नाही, तर असं शक्यच नाहीये. अं, कारण भक्ती देवी जी आहे, भक्ती देवीच सर्वांना त्यांच्या त्यांच्या फळाची प्राप्ती करून देते. भक्ती देवीच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही. तर आता आपण समोर चर्चा करूया श्लोक नंबर 15 पासून. तर आतापर्यंतच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? नाहीये ना? तर आपण श्लोक नंबर 15चं वाचन करूया. मी तुम्हाला स्क्रीनमध्ये तुम्हाला हा श्लोक दिसत असेल ना? हा. तर आपण श्लोक नंबर वाचन करूया. तुमच्याकडे भगवद्गीता असेल तर प्लीज तुम्ही ओपन करा पान नंबर 234 वरती. पान नंबर 234. श्लोक नंबर आपण श्लोक वाचूया. युञ्जन् एवं सदात्मानं योगी नियतमानस शान्तिं निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति. तर अशा पद्धतीने जरी व्यक्तीने योग साधना केली, म्हणजे तो पवित्र ठिकाणी गेला, तिथे त्याने आसन ठेवलं, सरळ बसला, लक्ष एका ठिकाणी केंद्रित केलं, वेगळ्या प्रकारचे आसनं केली, भगवंतांवरती धारणा ध्यान केली, तर हे सर्व करून मग त्याला शेवटी काय मिळालं? तर शेवटी अष्टांग योगाच्या पूर्णत्वाला व्यक्तीला कशाची प्राप्ती होते, त्याचं वर्णन या श्लोक नंबर 15 मध्ये आहे. तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही असं करू शकता, की जर तुमच्याकडे भगवद्गीता आहे, आता हा श्लोक नंबर 15 आहे, तर तुम्ही 15च्या बाजूला लिहून ठेवू शकता, की या श्लोकामध्ये काय सांगितलं, म्हणजे एका ओळीत. तर एका ओळीत काय लक्षात ठेवायचं, की श्लोक नंबर 15 सांगतो, की अष्टांग योगामध्ये व्यक्तीला पूर्णत्व आल्यावरती किंवा अष्टांग योग पूर्ण झाल्यावरती व्यक्तीला काय मिळतं. तर याचं उत्तर हा श्लोक नंबर 15 देतो. तर अशी एक ओळ तुम्ही तिथे तुमच्या भगवद्गीतेवरती लिहून ठेवू शकता. म्हणजे नंतर कधी तुम्ही उघडलं तर तुम्हाला पटकन समजेल, की हा श्लोक कशावरती बोलतोय. असं प्रत्येक श्लोकाचं केलं तर तुम्हाला रिव्हिजन करायला किंवा स्वतःहून अभ्यास करायला कमी वेळ लागेल. तर या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, की या व्यक्तीला शेवटी काय मिळणार आहे. तर युंजन एवं सदात्मानम. आता बघा योग, युंज हे सगळे म्हणजे जोडणे किंवा नियोजित करणे. युंजन म्हणजे नियोजित करणे. एवं म्हणजे अशा प्रकारे. इस तरह से, ऐसे. कशाला? सदा आत्मानं. नेहमी अशा पद्धतीने. आत्मानं म्हणजे आत्मा या शब्दाचे तुम्हाला मी काय काय अर्थ सांगितले होते? किती अर्थ सांगितले होते आत्मा या शब्द? किती अर्थ सांगितलं? 7. अगदी बरोबर. तुम्ही लक्षात ठेवलं. हां. तर आपण त्या एका श्लोकावरती बोललो होतो आणि तो श्लोक कुठला आहे? आत्मारामश्च मुनयो निर्ग्रंथापि गुरुक्रमे कुर्वन्ति अहेतुकीं भक्तिं इत्थं भूत गुणोहरी. हे श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदामधला एक श्लोक आहे. तर या एका श्लोकाचे चैतन्य महाप्रभूंनी 64 पद्धतीने अर्थ समजावून सांगितले. तर बघा म्हणजे श्रीमद भागवतम हे अनंत आहे हे आपण या उदाहरणावरून बघू शकतो. आणखीन भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी मला जितकं आठवतं त्याच्यानुसार श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदावरती लगातार 3 महिने क्लास दिला होता एका श्लोकावरती, पहिल्या श्लोकावर. तर असं भागवतम हे अनंत आहे, ज्याची जशी प्रगती होईल तितकं त्याला अर्थ समजत जातं. तर त्या एका श्लोकाचे चैतन्य महाप्रभूंनी 64 अर्थ सांगितले होते सनातन गोस्वामींना. तर तिथे आपण बघितले की आत्मा या शब्दाचे 7 अर्थ होतात.
तर इथे आत्मा या शब्दाचा अर्थ आपण मन घेऊ शकतो, जरी प्रभुपादांनी भाषांतरामध्ये शरीर, मन आणि आत्मा असं सांगितलं. कारण शरीर, मन आणि आत्मा हा अर्थ पण बरोबर आहे, कारण योग साधनेमध्ये त्याचं शरीर पण असलं पाहिजे ना. शरीराला नियोजित न करता कशी योग साधना करणार. तर अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती त्याचं मन, शरीर या योग साधनेमध्ये नियोजित करतो, युंजन करतो, कसा नियतमानसा, कशा प्रकार का हा नियोजित करू शकतो? कारण त्याचं जे मन हे आहे, जे चित्त आहे, चित्त किंवा अंतःकरण आहे, मानस म्हणजे इथं मन, चित्त, अंतःकरण, तर हे विषय वस्तूपासून मुक्त आहे. आता आपण कधी चर्चा करूया चित्त या शब्दाचा अर्थ काय होतो, आज आपल्याला वेळ नाही मिळणार. मग आपण जेव्हा अंतःकरण म्हणतो, तुम्ही अंतःकरण हे ऐकलं असेल. तर हा, तर तर अंतःकरण हे 4 घटकापासून बनतं. चित्त, बुद्धी, मन आणि अहंकार, या चारींचं मिळून अंतःकरण असतं. आता तुमच्या लक्षात राहील अंतःकरण म्हणजे काय? हा, तर ठीक आहे, मला परत एकदा वाचन करावं लागेल, पण सध्या जितकं आठवतं तितकं मी तुम्हाला अंतःकरणाबद्दल सांगतो. बघा, समजा तुम्ही समजा आधी समोसा खाल्लेला असेल, कधीतरी आयुष्यामध्ये तुम्ही समोसा खाल्लाय. आपल्यापैकी असं कोणी आहे ज्यांनी समोसा कधीच खाल्ला नाही? असं काहीच नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला समजू शकतो. तर जेव्हा समजा आपण आता रस्त्याच्या बाजूने चाललो आणि समोसा दिसला, की सगळ्यात पहिले जो घटक कार्यान्वित होतो तो म्हणजे चित्त. आपण काय कशाचा अभ्यास करत आहोत? अंतःकरण कसं कार्य करतं. अंतःकरण कसं कार्य करतं याचा अभ्यास करण्यासाठी आपण या समोस्याचं उदाहरण घेतलंय, आणि अंतःकरणामध्ये 4 घटक असतात असं आपण बोललो. तर अंतःकरणाचा पहिला घटक आहे चित्त. तर चित्ताचं काम काय असतं, की ओळखीच्या स्टिम्युलसला मराठीमध्ये काय म्हणतात? स्टिम्युलाला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? स्टिम्युलस, उत्तेजना. तर उत्तेजनाला ओळखणे किंवा आठवणीच्या उत्तेजनाला ओळखणे, रेकग्नाइज करणे, हे चित्ताचं काम आहे. की तुम्ही कधी जरी समजा समोसा खाल्ला असेल, तर चित्तामध्ये पण त्याची आठवण असते, तर चित्त पटकन ओळखणार, अरे हे असं काहीतरी मी आधी खाल्लंय किंवा बघितलंय, हे काहीतरी आहे. तर हे चित्त कार्यान्वित होऊन जातं. मग चित्तानंतर बुद्धी कार्यान्वित होते. तर बुद्धीचं काम काय आहे, की चित्ताने सांगितले की काहीतरी ओळखीचं आहे. मग हे ओळखीचं काय आहे ते ओळखण्याचं काम बुद्धीचं. तर बुद्धीकडे जो इन्फॉर्मेशन असते, त्या माहितीनुसार बुद्धी सांगते की हा समोसा आहे. आणि मग तिसरा जो घटक कार्यान्वित होतो तो म्हणजे मन. मनाचं काम काय? आवड आणि नाआवड. तर मन मग आधीच्या आठवणीतून सांगतो, की अरे मी तेव्हा समोसा खाल्ला होता, मला खूप आवडला होता, तर समोसा मला खायचा आहे. किंवा समोसा मला आवडतो. आणि समजा कधी त्याने कारल्याची भाजी खाल्ली असेल आणि त्याला कडू लागली, तर मन काय म्हणेल, नाही मला हे आवडत नाही. आणि मग शेवटचा जो घटक कार्य करतो तो म्हणजे अहंकार. अहंकार काय म्हणतो, की मला ही वस्तू खायची आहे, म्हणजे मी स्वामी आहे, मी भोक्ता आहे, हे अहंकाराचं लक्षण आहे. इथे अहंकार म्हणजे आपण हा खूप अहंकारी आहे तो अहंकार नाही. इथे अहंकार म्हणजे मी उपभोक्ता आहे अशी भावना. तर हे चौघं एकत्र मिळून जे कार्य करतात, त्यांच्या एकत्रित कार्याच्या ज्या विभागाला किंवा अवयवाला अंतःकरण म्हणतात. आता हे समजा तुम्हाला सांगायचं झालं, तर कसं आपण उदाहरण देऊ शकतो? समजा एखादं डिपार्टमेंट आहे याचं, बॉम्ब ओळखणारे एक स्क्वॉड असते समजा, जे जे की विस्फोटक घटकांची तपासणी करतात. समजा या विस्फोटक घटकाची तपासणी करण्यामध्ये 4 लोक आहेत. तर पहिल्या व्यक्तीचं शिक्षण काय आहे? फक्त एवढं ओळखायचं की काहीतरी आहे, हे म्हणजे विस्फोटकासारखं काहीतरी आहे, असंच त्याचं शिक्षण झालंय. तर हा पहिला व्यक्ती आपल्या उदाहरणामध्ये कोण आहे? चित्त, अगदी बरोबर. चित्ताकडे काय, फक्त चित्ताला काय समजतं, काहीतरी ओळखीचं आहे. म्हणजे हा बॉम्ब स्क्वॉड मधला जो पहिला व्यक्ती आहे, त्याचं एज्युकेशन एवढंच आहे की काहीतरी आहे, त्याला शंका घ्यायची किंवा ओळखायचं. मग दुसरा व्यक्ती आहे, त्याचं शिक्षण काय आहे, की कुठला कुठला बॉम्ब आहे हा, म्हणजे RDX आहे
का अमोनियम नायट्राइट आहे का दुसरा कुठला घटक आहे. जसे की वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्बचे नाव असतात ना. तर हा कुठला बॉम्ब आहे, हायड्रोजन बॉम्ब आहे की ॲटॉमिक बॉम्ब आहे. तर हे आपल्या उदाहरणामध्ये दुसरा घटक कोण आहे? बुद्धी. हा, बुद्धी सांगते की हे समस्या आहे. मग तिसरा व्यक्ती काय करतो, की त्याची समजा त्याचं असे ज्ञान आहे की अं, हा बॉम्ब धोकादायक आहे की धोकादायक नाहीये. त्याचं शिक्षण एवढंच आहे की या बॉम्बला धोकादायक आहे की नाही हे फक्त ओळखायचं. कधी कधी लोक डुप्लिकेट पिस्तूल पण वापरतात. तुम्ही कधी बघितलंय मुलांचे खेळण्याचे पिस्तूल असतात ना, तसे आजकाल खेळण्याचे पिस्तूल. अरे, सर्वांसाठी गेला की तुमच्या एकट्यासाठी गेला? बाकीच्या नाही. तो भावना माताजी तुमचं नेटवर्क चेक करा. आता भावना माताजींना कसं मेसेज करावं? अं, नाही, तुम्ही दुसऱ्या भावना माताजी, आपले शेकोकर माताजी, यांना कसा मेसेज करता येईल मला, यांना मेसेज करायचा तर? भावना शेकोकर माताजी, तुम्हाला आवाज येतोय का आता? हम्म, ठीक आहे, जाऊ दे, त्यांना जेव्हा कळेल. तर तर आपण बोललो की तिसरा व्यक्ती काय करतो की हा बॉम्ब धोकादायक आहे की नाही बघतो. आपण तुम्हाला मी बोललो की सध्या आधुनिक खेळणी पण अशी आहेत की जी बंदुकीसारखी वाटतात. तर हा तिसरा व्यक्ती कोण आहे आपल्या घटकामध्ये? मन. मन 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 की जे आवड नावड ठरवतं. आणि चौथा व्यक्ती आहे समजा की ज्याला खरं ज्ञान आहे की या बॉम्बला आता मी अ, काय म्हणतात व्यर्थ करणार किंवा बंद करून टाकणार. तर तो चौथा व्यक्ती कोण आहे आपल्या याच्यामध्ये? अहंकार. हे जर तुम्हाला लक्षात राहिल्या चारही गोष्टी, या चारही घटकांचं मिळून अंतःकरण बनतं. आणि कुठलंही उत्तेजना जेव्हा आपल्या कुठल्याही इंद्रियाकडे येते, समजा सुगंध नाकाकडे किंवा आवाज कानाकडे किंवा एखादं दृश्य डोळ्यांसमोर, तर ह्या कुठल्याही उत्तेजनेला याच पद्धतीतून जावं लागतं. त्याच्यानंतर मग व्यक्ती तशा पद्धतीने कार्य करतो की कारल्याची भाजी असेल, नाही आवडली तर नाही खाणार. किंवा एखादा पिक्चरचा पोस्टर आहे, तर मग त्याला आधीच्या अनुभवानुसार तो कधी बघायला जाणार. तरी कुठलेही घटक अशा पद्धतीने कार्य करतात. तर आपण कशासाठी चर्चा केली की हा व्यक्ती काय आहे? नियतमानसा. नियतमानस म्हणजे याचं अंतःकरण जे आहे ते अशा अनुभवापासून किंवा अशा काय म्हणता येईल आठवणींपासून मुक्त आहे. तर हा व्यक्ती आहे हा नियतमानसा. किंवा स्थिर अंतःकरणाचा व्यक्ती. तर मग या व्यक्तीचं नाव काय आहे? योगी. तर हा जो योगी आहे, मग या योगीला काय मिळतं? कोणत्या योगीला? जो व्यक्ती नेहमी आपलं मन बुद्धी, आपलं मन शरीर आणि प्रभुपादांनी काय सांगितलं आणि आत्मा हे या योगाच्या साधनेमध्ये किंवा ध्यानामध्ये ठेवतो. त्याचा मन स्थिर आहे किंवा अंतःकरण या विषयांपासून विचलित होत नाही, अशा योगीला अधिगच्छती. अधिगच्छती म्हणजे मिळतं. काय मिळतं? शांतीम. शांती मिळते. युंजन एवं सदात्मानं योगी नियत मानसा. अधिगच्छती शेवटचा शब्द आहे, नंतर शांती. शांतीचं प्रभुपादांनी काय तात्पर्य सांगितलंय? शांतीचं शांती सांगितलं ना. हा. तर आता शांती या शब्दाला स्पष्ट करण्यासाठी पुढचे दोन शब्द आपल्याला बघावे लागतील. तर निर्वाण परमाम मत संस्थाम. तर ही शांती कशी आहे? निर्वाण. तुम्ही निर्वाण हा शब्द कधी ऐकला कुणाकडे बोलताना? हा, तर लोक म्हणतात ना. हा, अरे हा, कुणी सांगितलं बुद्धिस्ट लोक म्हणतात म्हणून? हा, बरोबर बरोबर. हा, तर त्यांच्या साधनेमध्ये निर्वाणाला खूपच महत्व दिलं जातं. तर वैष्णव साधनेमध्ये किंवा भक्तीमध्ये निर्वाण म्हणजे काय आपण बघणार आहोत. तर तर त्या व्यक्तीला काय मिळतं? निर्वाण. आता निर्वाण म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. प्रभुपाद निर्वाण म्हणजे काय सांगितलं? निर्वाण परमाम भौतिक जीवनाचा लय. आणि काय काय मिळतं? मत संस्थान. मत संस्थान म्हणजे प्रभुपाद काय म्हणतात? आध्यात्मिक विश्व. भगवत धाम म्हणजेच गोलोक वृंदावन किंवा वैकुंठ. तर आता कोण सांगेल की अशा पद्धतीने योग साधना केल्यावर व्यक्तीला काय मिळतं?
शांती पण त्याला त्याला चालत स्पष्टीकरण काय? ब्रह्मज्योती. अगदी बरोबर, ब्रह्मज्योती मिळेल. तर आपण जास्त कॉम्प्लिकेट करायला नको. समोर जेव्हा आपण चर्चा करू तेव्हा आपण बघितलं की जर प्राधान्यभूत भक्ती असेल तर त्या व्यक्तीला वैकुंठ पण मिळू शकतं. परंतु इथे या व्यक्तीची गुणीभूत भक्ती आहे. अष्टांग योग जास्त आहे, भक्ती कमी आहे, म्हणून त्याला ब्रह्मज्योती मिळणार. तर ब्रह्मज्योतीला पण भगवंताचं धाम असं म्हटलं जातं बोलण्यासाठी. तर इथे धाम असा प्रभुपादांनी शब्द वापरला. तर याच्यावरून आपण काय शिकायचं हे आपण तात्पर्यामध्ये आणखीन बघूया प्रभुपादांनी काय सांगितलंय. तर अशा पद्धतीने योग साधना केल्यावर फळ काय प्राप्त होतं तर मोक्ष मिळतो. आपण आधी पण म्हटलं की या सर्व व्यक्तींचे साधनेचं लक्ष हेच आहे, मोक्ष मिळवणे. चित्त शुद्ध झाल्याने मनाला नियमितपणे योग ध्यानात युक्त केल्याने त्याला निर्विशेष ब्रह्मन. निर्विशेष ब्रह्मन म्हणजे काय? निर्विशेष म्हणजे निराकार. जे आता प्रकाश तर निराकारच असतो ना, प्रकाशाला कुठे आकार असतो? तर प्राप्ती होते आणि संसाराचा क्षय होतो. क्षय म्हणजे काय, कशाला म्हणतात क्षय? क्षय म्हणजे संपणे. आपण क्षयरोग म्हणतो ना, तर क्षयरोगामध्ये व्यक्तीला काय होते, हळूहळू त्याचं शरीर संपत जातं. तर त्याचा भौतिक संसाराचा क्षय होतो आणि त्याला निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती होते. तर याचा अर्थ काय? अष्टांग योगाचा मुख्य उद्देश काय आहे की शरीर सदृढ करणे का मोक्ष प्राप्त करणे? मोक्ष प्राप्त करणे. परंतु आधुनिक युगामध्ये जे योगाचे जे काही क्लासेस वगैरे असतात त्याच्यामध्ये त्या लोकांचा मुख्य उद्देश आहे की शरीराला सदृढ करायचं आणि इंद्रिय तृप्ती करायची. परंतु ते अष्टांग योगाचं मुख्य लक्ष नाही आहे. परंतु भक्तीमध्ये पण आपण योग करू शकतो शरीराला निरोगी ठेवण्यासाठी. तर योग साधनेचा खरा उद्देश हा मोक्ष आहे. तर नंतर मग प्रभुपादांनी सांगितलं की निर्वाण या शब्दाबद्दल प्रभुपाद बोलतात की बुद्ध धर्मामध्ये निर्वाण या शब्दाला ते लोक काय म्हणतात की आपल्याला शून्यामध्ये जायचंय. निर्वाणाची त्यांची संकल्पना आहे, निर्वाण म्हणजे शून्य. परंतु प्रभुपाद म्हणतात की शास्त्रामध्ये असं कुठे अशा कुठल्याच जागेचं वर्णन नाही की तिथे शून्य आहे म्हणजे किंवा पोकळी आहे. तर प्रभुपाद म्हणतात की निर्वाण या शब्दाचा खरा अर्थ भगवंतांचं धाम आहे किंवा ब्रह्मज्योती आहे. म्हणजे बुद्धिस्ट संकल्पना काय आहे बुद्धिस्ट लोकांची की एका पद्धतीने असं म्हणू शकतो की त्यांचं म्हणणं असं आहे की आपण शून्य व्हायचं किंवा आपण संपून जायचं. परंतु आपण बघतो की भक्तीमध्ये किंवा वेदांच्या ज्ञानामध्ये आपण कधी शून्य नाही होऊ शकत. कारण आपला आत्मा तर नेहमी अस्तित्वामध्ये असतोच. तर निर्वाणाची जी बुद्ध धर्माची जी व्याख्या आहे ती वेदांनुसार योग्य नाही आहे. कारण कुठेच पोकळी नाहीये या विश्वामध्ये भगवंतांच्या निर्मितीमध्ये. तर या निर्वाण बद्दल तुम्हाला आणखीन काही प्रश्न आहे? निर्वाणाची बुद्ध धर्माची व्याख्या आणि आपली व्याख्या समजली? हो की नाही? हा. तर बुद्ध धर्मामध्ये निर्वाण म्हणजे शून्य. हा. तर बघा निर्वाण हा जो शब्द आहे याचा बुद्ध धर्मामध्ये जास्त उपयोग केला जातो. त्यांचं म्हणणं आहे की आपली साधना पूर्ण झाल्यावरती आपण शून्य व्हायचं किंवा इंग्लिशमध्ये ते लोक त्याला व्हॉइड म्हणतात, VOID, व्हॉइड. परंतु निर्वाण हा शब्द खरा वेदांमधला आहे. तर प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी समजावून सांगतात की शून्य होणं शक्य नाहीये. भगवंतांच्या सृष्टीमध्ये कुठे शून्य नाहीये किंवा आपलं अस्तित्व संपणार नाहीये. समजा आपलं शरीर नष्ट झालं तर काय राहतं? आत्मा राहतो ना. तर या लोकांचं म्हणणं काय की आत्मा पण शून्य होऊन जातो. तर ते वेदांच्या विरुद्ध आहे. म्हणून बुद्ध धर्माची शिकवणुकीला कधी किंवा बऱ्याचदा तर त्यांच्या शिकवणुकीला बऱ्याचदा नास्तिक शिकवणूक म्हटली जाते. तर ठीक आहे, सोप्या शब्दात काय सांगतो की बुद्ध धर्मानुसार निर्वाण म्हणजे शून्य किंवा नष्ट होणे. परंतु वेदांनुसार निर्वाण म्हणजे ब्रह्मज्योती किंवा भगवंतांचं धाम. कारण आत्मा कधीच नष्ट होऊ शकत नाही किंवा आत्मा शून्य होऊ शकत नाही. आता समजलं? ठीक आहे. तर आता आपण समोर जाऊया. तर हे होण्याच्या आधी काय होतं, की अशा योगी व्यक्तीला इतरही काही गोष्टींची प्राप्ती होते. तर कोण सांगेल की योग साधनेमध्ये आणखीन काय मिळतं व्यक्तीला?
त्याचा आपण खूप चर्चा केली आहे. सिद्धी, अगदी बरोबर. तू खूप छान उत्तर दिलंस. आणखीन थोडासा अवघड प्रश्न विचारतो. किती प्रकारच्या सिद्धी आहेत? अरे वा, कृपा एकदम छान हा. तर याच्यापैकी प्राथमिक सिद्धी किती आणि गौण सिद्धी किती? हे तुला कुठून लक्षात राहिलं? ओके, ओके. तर तुम्ही एखाद्या आरतीमध्ये ऐकलं असेल, अष्टसिद्धी. येस प्रभूजी. हा, अष्टसिद्धी नवनिधी के दाता. अष्टसिद्धी याच सिद्धी आहेत त्या. तर कुणाला नाव आठवतंय का काही सिद्धींचं? अनिमा, लघिमा, महिमा, प्राप्ती. मला पण सगळ्यांची नावं लक्षात नाहीत. आणखीन तुम्हाला काही गौण सिद्धीची नावं सांगितली होती, कोणाला आठवतं? जे की पहिले एकच चॅनल होतं टीव्ही वरती. दूरदर्शन म्हणजे काय? या सिद्धीमध्ये याचा दूरदर्शन या हां. तर दूरदर्शन या सिद्धीचा अर्थ आहे, की दूरचं बघणे. समजा आता मला इथे बसून भारतचा आणि कुठल्या एखाद्या देशाचा क्रिकेट मॅच असेल, तर ज्या सिद्धीच्या सहाय्याने मी इथे बसून बघू शकतो, त्या सिद्धीला दूरदर्शन म्हणतात. आणि दूरश्रवण म्हणजे काय असेल? हां, अगदी बरोबर. आणखीन एक सिद्धी आहे बघा, हनुमानजी बद्दल बोलतात, मनोजवम. मनोजवम म्हणजे काय? मनोजवम मारुततुल्य वेगम. मनाच्या गतीने प्रवास करणे, मनोजवम. आणखीन एक सिद्धी आहे, परकाया प्रवेशनम. काय असेल हे सोपं आहे. आपण त्या तात्या आपण त्या तात्या विंचूच्या व्हिडिओमध्ये बघितलं ना. माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाहेर. तर ते परकाय प्रवेशनम सारखं आहे. एक्झॅक्टली सेम नाही. तरी अशा ह्या अष्टांग योगाच्या सिद्धी आहेत. तर ह्या सिद्धी पण योगी व्यक्तीला मिळतात मोक्ष प्राप्त करण्याच्या आधी. परंतु कृष्ण श्रीमद भागवतमच्या 11व्या स्कंदात सांगतात, तिथे पण अष्टांग योगाचा एक अध्याय आहे. मला वाटतं अध्याय नंबर 24 किंवा 25 आहे. तर तिथे कृष्ण बोलतात की अष्टांग योगामध्ये ह्या सिद्धी अडथळा आहेत. का अडथळा आहेत? कारण ह्या सिद्धी इतक्या आकर्षक असतात. तुम्ही विचार करा ना, इथे बसून कुठलं बघणे, कुठलं पण ऐकणे, लोकांच्या मनावर नियंत्रण करणे, जे पाहिजे ते प्राप्त करणे, छोटा होणे, मोठा होणे. तर हे किती व्यक्तीला काय म्हणता येईल, मोहित करणाऱ्या गोष्टी आहेत. आता आपल्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत म्हणून आपल्याला असं वाटतं. परंतु तुम्ही बघा ना, कोणाला पण स्वामी व्हावंसं वाटतं की नाही, की आपल्या घरी नोकर-चाकर असावे, सगळ्यांनी आपलं ऐकावं, मनाच्या इच्छा इच्छा करताच पूर्ण व्हाव्यात. तर हे सध्या आपल्याकडे नाही म्हणून आपल्याला माहिती नाही, परंतु ह्या गोष्टी खूपच भ्रमित करणाऱ्या आहेत. कुणालाही पण स्वामीच व्हावंसं वाटतं. तर या अष्टांग योगीमध्ये भगवंत म्हणतात, की हा एक खूप मोठा अडथळा आहे. जर योगी आपलं मुख्य लक्ष जो मोक्ष आहे, त्याच्यापासून विचलित झाला आणि या अष्टांग योगाच्या सिद्धीमध्ये जर स्वतःला रममान करायला लागला, तर तो मग त्याच्या मार्गातून भ्रष्ट होतो आणि त्याची मोक्षासाठीची जी वाटचाल होती ती संपुष्टात येऊन जाते. तर तसंच याच्यावरती आम्ही आधी पण चर्चा केली होती आपण, की भक्तीमध्ये पण असं होतं, की आपण समजा जप केला किंवा श्रवण कीर्तन केलं, तर आपल्याकडे पण काही काही सिद्धी म्हणण्यापेक्षा काही क्षमता यायला लागतात, की जसं की चेहरा तेजस्वी होणे, आपल्या बोलण्यामध्ये प्रभुत्व येणे, काही गोष्टी पटापट करण्यासाठी क्षमता येते. परंतु जर आपण याच गोष्टीला सगळं काही समजायला लागलो, आणि समजा आपण तेजस्वी आणि सुंदर दिसायला लागलो आणि आपण या सुंदर दिसण्याने इतरांना प्रभावित करून इंद्रियतृप्तीकडे जर वळलं, तर आपलं काय होणार? तर तर सगळं इतक्या दिवसाची केलेली मेहनत नष्ट होईल. तर असंच हे आहे, पतन होईल. तर कुठल्याही मार्गामध्ये व्यक्तीला काही ना काही क्षमता निर्माण होतात. परंतु ह्या क्षमता आपल्या मुख्य उद्देशापासून आपल्याला भ्रमित करू नये, याच्यावरती लक्ष ठेवणं हे योगीचं कर्तव्य आहे.
तर हे अष्टांग योगामध्ये पण आहे आणि भक्तीमध्ये पण आहे. तर पान नंबर 234 वरती आपण बघूया की प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये आणखीन काही मुद्दे सांगितलेत का. तर पहिल्याच ओळीमध्ये प्रभुपाद सांगतात, योगाभ्यासाच्या अंतिम उद्देशाचे स्पष्टीकरण आता करण्यात येत आहे. तर काय अंतिम उद्देश आहे? आत्मसाक्षात्कार एक स्टेज आहे. अंतिम मोक्ष. आत्मसाक्षात्कारानंतर मोक्ष. आत्मसाक्षात्कारानंतर परमात्मा साक्षात्कार, परमात्मा साक्षात्कारानंतर मोक्ष. पुढच्या ओळीत प्रभुपाद लिहितात, कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास नसून, आता भौतिक सुविधा म्हणजे की सक्षम शरीर किंवा काय म्हणता येईल, आजकालचे लोक लवचिक शरीर मिळवणे किंवा दीर्घकाळ श्वास रोखून ठेवणे किंवा इंद्रतृप्तीसाठी शरीराला अधिक सक्षम बनवणे, हे पण नाही आणि ह्या सिद्धी पण नाही, कारण सिद्धी पण भौतिक आहेत. तर भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास नसून भौतिक अस्तित्वाचा लय करण्यासाठी योगाभ्यास असतो. तर हे महत्वाचं आहे. नंतर प्रभुपाद म्हणतात, भगवद्गीतेनुसार जो मनुष्य आपले शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी किंवा भौतिक सिद्धीची प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास करतो, तो योगी नव्हे. हे पण खूप महत्वाचं आहे. नंतर निर्वाण या शब्दावरती प्रभुपादांनी समोर व्याख्या दिली आहे, तुम्ही स्वतः पण तात्पर्य वाचा. नंतर प्रभुपाद काय म्हणतात, भौतिक अस्तित्वाचा लय म्हणजे शून्यात प्रवेश नव्हे. तर हा या शून्याबद्दल प्रभुपाद कशामुळे बोलत आहेत, कोण सांगेल? हा मोक्ष आहे, पण प्रभुपाद अचानक शून्याबद्दल का बोलत आहेत? श्लोकामध्ये तर कुठे शून्य नाही म्हटलंय. कारण कारण बुद्धिस्ट लोकांची अंडरस्टँडिंग काय आहे की निर्वाण म्हणजे शून्य. तर प्रभुपाद या शून्याला खोडून काढण्यासाठी या संकल्पनेला सांगतायत की भौतिक अस्तित्वाचा लय म्हणजे शून्य नाही, हे शून्यत्व म्हणजे केवळ एक कल्पना आहे. भगवंतांच्या सृष्टीमध्ये कुठेही शून्य नाहीये. उलट भौतिक अस्तित्वाच्या लयाने मनुष्याला आध्यात्मिक विश्वात भगवत धामात प्रवेश करणे शक्य होते. काय म्हणता येईल त्याला, शून्य शून्य किंवा नष्ट होणे. ठीक आहे, तुम्हाला हा मुद्दा समजलाय. तुम्हाला हे शून्याबद्दल समजलं ना, का काही कोणाला समस्या आहे? शून्य शून्य ही संकल्पना कुणाची आहे, कुठल्या तत्वज्ञानाची आहे? बुद्धिस्ट तत्वज्ञान, हे लक्षात ठेवा. बघा, गौतम बुद्ध जरी भगवंतांचे अवतार असले तरी आपण त्यांच्या शिकवणुकीचं पालन करत नाही. तर तुम्ही भ्रमित होऊ नका. असं नाही की आपला त्यांच्याशी काही विरोध आहे किंवा काही असं नाहीये. कारण तुम्हाला आता इथे वेळ कमी पडेल. गौतम बुद्ध का आले होते याच्याबद्दल मी तुम्हाला विस्तृत एका क्लासमध्ये बोललो होतो की गौतम बुद्धांनी का अवतार घेतला. कुणाला आठवतं? गौतम बुद्धांनी भगवंतांनी बुद्ध अवतार का घेतला होता? बुद्ध होऊन अगदी बरोबर. प्रभूजीने एक्झॅक्ट उत्तर दिलंय. कर्मकांडाच्या नावाखाली हे लोक खूप जास्त पशु हत्या करू लागले, म्हणून गौतम बुद्धांनी भगवंतांनी बुद्ध हा जन्म घेतला. तर बुद्ध या अवताराचं कार्य काय होतं की लोक वेदांचा दुरुपयोग करून पशु हत्या करू लागले. तर बुद्धांनी काय सांगितलं की वेदच नाहीयेत, म्हणजे वेद हे फक्त कोणीतरी लिहिलेली पुस्तकं आहेत आणि असं काही नसतं. तर हे करून त्यांनी शून्यवाद दिला की काहीच नाहीये, आपल्याला सगळ्याला नष्ट व्हायचंय, शून्य व्हायचंय आणि अहिंसा सगळ्यात महत्वाची आहे. तर हे त्यांचं तत्वज्ञान होतं. परंतु जर आपण वेदांना जर नाही मानलं तर मग तो मार्गयोगी असू शकत नाही, कारण आपल्या सनातन धर्माचा आधारच वेद आहेत. मग वेदांमध्ये पुन्हा विश्वास प्रस्थापित करण्यासाठी कोण आलं? आठवतं कोणाला बुद्ध अवतारानंतर? गौतम बुद्धांनी वेदांवरून लोकांचा विश्वास नष्ट केला, कारण वेदांच्या सहाय्याने लोक पशुहत्या करू लागले. परंतु पुन्हा वेदांवरती विश्वास स्थापन करण्यासाठी कोण आलं? अगदी बरोबर. आदिशंकराचार्य आले आणि आदिशंकराचार्यांनी काय तत्वज्ञान दिलं? त्याला आपण मायावा तत्वज्ञान म्हणतो. आदिशंकराचार्य कुणाचे अवतार आहेत? बघा, त्यांच्या नावामध्येच आहे, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. शंकराचेच अवतारी आदिशंकराचार्य आहेत. तर याच्यामध्ये शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी वर्णन येतं. तर हे सांगून त्यांनी मायावा तत्वज्ञान सांगितले की सगळेच ईश्वर आहेत.
मग नंतर याच्यानंतर जे खरं वैष्णव तत्वज्ञान देण्यासाठी कोणते कुठले कुठले आचार्य आले? हं. रामानुजाचार्य, मध्वाचार्य हे आचार्य आले आणि सर्वात शेवटी अ, अ, सर्व सिद्धांतांचा सार म्हणून कुणी आणि कुठला सिद्धांत दिला? प्रभुपादांनी ज्यांच्या शिकवणी पुढे घेतलं. अगदी बरोबर. त्या सिद्धांताला काय म्हणतो आपण? सर्व तत्वज्ञानामध्ये तत्वज्ञानाचं अतिउच्च शिखर आहे ते तत्वज्ञान. अगदी बरोबर. अचिंत्य भेदाभेद हां. तर ही एवढी चर्चा तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला कसा प्रवास झाला हे समजेल. तर माझा हे सर्व सांगण्याचा उद्देश काय होता? हां, तर हां, माताजी विद्या माताजी तुमचा आवाज खूप लेट येतो असं का बरं? हां. हां, विद्या माताजी तुमचा आवाज खूप लेट येतो असं का होतं? हो, असं आहे का? ठीक आहे, ठीक आहे, ठीक. ओके. येस, येस. तर हां, तर गौतम बुद्ध हे भगवंतांचेच अवतार आहेत आणि आपण त्यांना अवतार म्हणून पूर्ण सन्मान देतो. परंतु त्यांच्या येण्याचं काही कार्य होतं, प्रयोजन होतं. तर त्यामुळे परंतु आपण ती शिकवणूक पालन करत नाही कारण ती नास्तिकवादी शिकवणूक आहे. नाहीतर तुम्हाला याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, काही गैरसमज करून घेऊ नका. तर आपण त्याच्यामुळे त्यांचं तत्वज्ञान पालन करत नाही. की याच्याबद्दल मी तुम्हाला काय उदाहरण देऊ? की समजा अ, काय काय उदाहरण देता येईल? समजा की आपल्या शाळेमध्ये मुलांची देशभक्ती किती आहे हे बघण्यासाठी 2 शिक्षक आले आणि पहिल्या शिक्षकाने काय केलं की पाकिस्तानची खूप प्रशंसा केली आणि भारताचे हे केलं निंदा केली. हं. परंतु त्यांचा उद्देश काय होता की मुलांच्या मधून भारताबद्दलचं प्रेम काय आहे ते बाहेर काढायचं. परंतु मग समजा शाळेतही समजा क्लास संपला आणि आपण नंतर म्हणू शकतो का, की नाही आमच्या सरांनी तर पाकिस्तानची प्रशंसा सांगितली, मग आम्ही पाकिस्तानचेच गुण गाणार. असं आपण करणार का? नाही. मग मी काही उदाहरण तुम्हाला समजतंय ना? का संकल्पनेपेक्षा उदाहरण जास्त कठीण झालं? मला काय म्हणायचं होतं, कारण त्या शिक्षकांचा उद्देश काय आहे, की मुलांच्या मनामध्ये भारतभूमीबद्दल काय प्रेम आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी त्यांनी नाटक म्हणून पाकिस्तानची प्रशंसा केली आणि भारताची निंदा केली. तर तसंच गौतम बुद्धांनी लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी हा नास्तिकवादाचा संदेश दिला. परंतु याचा अर्थ असा होत नाही, की आपण आता पाकिस्तानचे गुण गाणार. कारण आपल्याला माहिती आहे, की तो मुख्य उद्देश नाहीये. तर या सिद्धांतानुसार आपण त्यांच्या या तत्वज्ञानाचं पालन करत नाही, जे की निर्वाणाचं किंवा नास्तिकवादी तत्वज्ञान आहे. कारण त्यांच्या तत्वज्ञानामध्ये ते ईश्वराला मान्य करत नाहीत, आत्मा मान्य करत नाहीत. बरेच काही वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु आपण त्यांना अवतार म्हणून पूर्ण सन्मान देतो. तर या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? कुणाचा काही गैरसमज झाला, कुणाचं काही आणखीन काही वेगळं मनोगत आहे? निसंकोचपणे बोला, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण चर्चा करण्यासाठीच आहोत, मनात ठेवण्यापेक्षा. यांच्या तत्वज्ञानाबद्दल आपण केलेली चर्चा सर्वांना मान्य आहे का? कोणाचा काही प्रश्न आहे? पटकन सांगा. आहेच माताजी. हां, हां. हां, आता मला मला बुद्धिझम पूर्णपणे माहिती नाही, पण माझ्या माहितीनुसार ते लोकं काय म्हणतात, की पूर्ण शरीरच आत्मा आहे आणि जेव्हा व्यक्ती जन्म घेतो, तेव्हा आत्मा निर्माण होतो आणि जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा आत्मा नष्ट होतो. तर मला जितकं माहिती त्याच्यानुसार ते लोकं पुनर्जन्म मान्य करत नाहीत. हं. तर आणखीन कोणाचा काही प्रश्न आहे? माझ हां, ते लोकं देवाला पण मान्य करत नाहीत. तर अ, आहे आता, परंतु त्यांना प्रसाद देत जा. जास्त आपण त्यांना लगेच वळू नाही शकणार. तर तुमच्यापैकी कुणाचा काही गैरसमज नाहीये ना, की बाबा तुम्ही बुद्धांना असं का म्हणताय? असं कुणाची समस्या नाही ना काही? हां, नाहीतर परत असं नको.
हा येस प्रभूजी. हा हा, ते म्हणतात श्रीमद भागवतामध्ये पुरावा आहे ना. तुम्हाला मी गीता कोर्समध्ये त्या श्लोकाचा संदर्भ पण दिला होता. अध्याय स्कंद पहिला अध्याय 3 श्लोक नंबर 1 मिनिट मला बघायला लागेल. कुणाला आठवतं? बुद्धांच्या संदर्भाचा श्लोक कुठला आहे? पहिल्या स्कंदामध्ये तिसरा अध्याय आहे. त्याच्यामध्ये श्लोक नंबर अं, पुन्हा अवतारांचं वर्णन येतं ना पहिल्या स्कंदामध्ये. कुणाला आठवतं का? बुद्धो नामना, मला वाटतं श्लोक नंबर का 42 तर नाही ना. कुणाला आठवतं का? एक मिनिट हा, मी तुम्हाला शोधून देतो. मला इतकं माहिती आहे की पहिला स्कंद आहे, अध्याय नंबर 3 आहे. फक्त श्लोक नंबर मला आठवत नाहीये. पंचकम वामनकम षोडशम अं, बुद्धो नामना म्हणून एक येत असं. कुणाला माहिती आहे श्लोक? 24 का? एक मिनिट. हा बघा. ततो खलु संप्रवृत्ते संपोहा सुरत् बुद्धो नामना अंजनी सुत किकटेषु भविष्यति. किकटेषु भविष्यति. तर सावंत सर, अध्याय स्कंद पहिला अध्याय 3 श्लोक नंबर 24 मध्ये सांगण्यात आलंय की हे भगवंतांचे अवतार आहेत म्हणून, आणि त्यांच्या आईचं पण नाव सांगितलंय. अं, त्यांच्या आईचं नाव अंजना असेल. किकट म्हणजे बिहारमध्ये जन्म घेतील. तर गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? हा, आणि ते त्यांचं तसं म्हणणं आहे. पण त्यांचं म्हणणं तसं आहे, परंतु शास्त्रानुसार त्यांचा जन्म गयेलाच झालाय. बिहारमध्ये झाला. आणि याची दुसरी एक अंडरस्टँडिंग अशी आहे गयापेक्षा, तेव्हा नेपाळ आणि भारत एकाच ठिकाणी होत. तर कदाचित हा किकटाचा भाग आणि लुंबिनीचा भाग एकच राज्य असेल तेव्हा, असं माझी अंडरस्टँडिंग आहे. हा हा, परंतु मी तुम्हाला अंडरस्टँडिंग काय सांगतो की आधी भारत म्हणजे केवळ आपला भारत नव्हता. तेव्हा अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, म्यानमार हे भारतामध्येच होते. हे तुम्हाला माहिती आहे ना? हे तर एवढ्यात एवढ्यात बाहेर निघलेत म्यानमार वगैरे. तर हा, कंबोडिया. तर तेव्हा तो भाग किकटामध्येच यायचा ना. ते लोक मान्य नाही करणार ती गोष्ट वेगळी आहे. आता त्यांना, आता ज्याला मान्यच नाही, तर जो व्यक्ती जो खरा झोपला त्याला उठू शकतो, पण जो झोपण्याचं नाटक करतो त्याला कसं उठवणार? तर ठीक आहे, ते त्यांना आपल्याला बदलायचं नाहीये. फक्त आपली अंडरस्टँडिंग कशी समजून घेता येईल ते आपण बघतोय. कारण इतकं सोपं नसतं पटकन कुणाचे विचार बदलणं. तर तुमच्यापैकी कुणाचं काही गैरसमज किंवा काही प्रश्न आहे का, हे विचारतो मी. त्यांना जाऊ दे आता. नाही आहे ना? ठीक आहे, मग आपण समोर जाऊया. नंतर प्रभुपाद काय सांगतात की भगवंतांचे धाम हेच निर्वाण आहे. कारण हे लोक निर्वाण म्हणजे शून्य म्हणतात. अं, तर प्रभुपाद काय म्हणतात, स्वतः भगवंतांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ज्याला श्रीकृष्णाचे पूर्ण ज्ञान आहे, असा एक परिपूर्ण योगी वास्तविक शांती प्राप्त करून अंततः त्यांच्या परमधामाची कृष्णलोक किंवा गोलक वृंदावनाची प्राप्ती करतो. आणि तिथेच खऱ्या शांतीची प्राप्ती आहे. परंतु प्रभुपाद जरी ते गोलक वृंदावन सांगत असले, तर याच्यावरती पण आपण चर्चा केली की हे लोक गुणीभूत भक्तीवाले आहेत. त्याच्यामुळे त्यांना भगवंताच्या धामाची प्राप्ती नाही होणार. तर हे लोक ब्रह्मज्योतीमध्येच जातील. त्याच्यावरती आणखीन आपण जेव्हा समोर 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये अभ्यास करू, तर 8व्या अध्यायामध्ये ज्या योगीचं वर्णन आहे, तो भगवंतांच्या धामामध्ये जाऊ शकतो. हा नाही जाऊ शकत. तर परंतु प्रभुपाद या ब्रह्मज्योतीला जास्त एनकरेज करत नाहीत. म्हणून बऱ्याचदा प्रभुपाद अशा वर्णन देतात. त्यांच्या धामाची प्राप्ती करतो. तर भगवंताच्या धामाचं वर्णन प्रभुपादांनी सांगितले. भगवद्गीतेमध्ये कुठल्या कुठल्या श्लोकात भगवंताच्या धामाचं वर्णन आहे?
आणखीन कुठे आहे? एक श्लोक आहे बघा. मला वाटते 8व्या अध्यायात आहे. परस्तस्मात् तो अव्यक्तो व्यक्तो व्यक्ता सनातन यः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यती. असा एक आहे आणि जिथे जिथे धाम धाम हा शब्द येतो ते भगवंतांच्या धामाबद्दलच असतो. धाम आणि संस्थान. तर हे प्रभुपादांनी हे वर्णन दिले. शेवटच्या ओळीत प्रभुपाद सांगतात, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर योगाची पूर्णता म्हणजे निष्पाप लोकांना फसवण्यासाठी केलेली जादूगिरी किंवा शारीरिक कसरत नव्हे. तर जादूगिरी कोणते लोक करतात? योगावाली जादूगिरी कोण करू शकेल? आताच्या चर्चेवरून कोण सांगेल? अगदी बरोबर. ज्यांना सिद्धी प्राप्ती झाली आहे ती जादूगिरी करू शकतात ना. आता तुम्ही ऐकले असेल आपल्या देशामध्ये पण असे बरेच बाबा होऊन गेले की ते असा हात गोल 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 हवेत फिरवतात, नंतर हातामध्ये सोन्याची अंगठी आणतात किंवा एखादं द्राक्ष आणतात किंवा पेरू आणतात किंवा धूर काय म्हणतात त्याला, धूप आणतात, धूप नाही काय म्हणतात, ऍशला काय म्हणतो आपण, राख राख काढतात. तर हे त्या लोकांना थोड्या प्रमाणामध्ये ही सिद्धी असते त्यांच्याकडे. किंवा एखादा व्यक्ती आजारी आहे तर त्याच्या आजारी अवयवावरून हात फिरणार आणि तो अवयव ठीक होणार. तर हे या लोकांकडे थोडीशी सिद्धी आलेली असते. परंतु लोक याला खूप भुलून जातात आणि मग अशाच लोकांना, अशा सिद्धीवाल्या लोकांना हे सामान्य लोक देवदेव समजायला लागतात. आता जो व्यक्ती एक सोन्याची अंगठी निर्माण करतो, लोक त्याला देव मानायला तयार आहेत. परंतु ज्या भगवंतांनी सोन्याच्या इतक्या खाणी निर्माण केल्या जगामध्ये, त्याला देव मानायला तयार नाही. म्हणजे बघा किती मूर्खता आहे समाजाची. तर हे शक्य आहे. अशा योगिक सिद्धीनेच हे लोक करतात. परंतु ते मुख्य प्रयोजन नाही आहे. तर योगाचं मुख्य प्रयोजन आहे की या संसारातून मुक्त होणे. म्हणून कृष्ण भावनायुक्त कर्म करणारा मनुष्य हा परिपूर्ण योगी आहे, कारण त्याचे मन सतत श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये तल्लीन झालेले असते. कारण इथे प्रभुपादांनी सांगितले युंजन येऊन सदात मान. हा श्लोक म्हणतो की मन नेहमी भगवंतांमध्ये असलं पाहिजे. परंतु प्रभुपाद भक्तीची शिकवणूक देतात की भक्तीमध्येच असं शक्य आहे की मन नेहमी भगवंतामध्ये कसं रममान करायचं. तर हे जे श्लोकाचं एक आता पान नंबर 235 मध्ये दुसऱ्या ओळी जे लिहिले सवय मनः कृष्ण पदारविंदयो, हे अमरीश महाराजांच्या जीवनाबद्दलचा श्लोक आहे. अमरीश महाराज म्हणून भगवंतांचे खूप महान भक्त होऊन गेले. तुम्हाला मी मागच्या क्लासमध्ये बोललो होतो दुर्वास मुनी आणि अमरीश महाराजांबद्दल. तर या अमरीश महाराजांनी आपला एक एक अवयव भगवंतांच्या सेवेमध्ये कसा युक्त केला हे सांगणारा हा श्लोक आहे. मला वाटतं श्रीमद भागवतम 9वा स्कंद अध्याय 4 श्लोक नंबर 1 ते 4 असंच आहे श्लोकांचं हे नंबर. सवय मन कृष्ण पदार्थ, हा श्रीमद भागवतम स्कंद 9 अध्याय 4 श्लोक नंबर 18. तर या श्लोकामध्ये सवय मन कृष्ण पदारविंदयो वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करौ हरेर्मंदिर मार्जनादिषु श्रुतिं चकाराचित सत्कथोदये मुकुन्दलिङ्गालय दर्शने दृशौ तद्भृत्य गात्रे स्पर्शंग संगमं घ्राणं च तत्पाद सरोज सौरभे श्रीमत्तुलस्यारसनान्त दर्पते पादौ हरिकेश पदानुसर्पणे शिरो ऋषिकेश पदाभिवंदने दास्यं च दद्दासे. म्हणजे असं या अशा 3-4 श्लोकांमध्ये अमरीश महाराजांनी एक एक अवयव भगवंतांच्या सेवेत कसा नियोजला याचं वर्णन हे श्लोक करतात. 9, 4, 18 की मन भगवंतांच्या चरणामध्ये, डोळ्यांनी भगवंतांचं दर्शन, कानांनी भगवंतांच्या कथा ऐकणे, हाताने मंदिराची साफसफाई, पायाने तीर्थक्षेत्राला जाणे, त्वचेच्या साह्याने वैष्णवांची सेवा. तर हे सर्व तुम्ही तिथे वाचन करू शकता. तर या अशा पद्धतीने पूर्ण इंद्रियांना जर भगवंतांच्या सेवेत नियोजलं तर मन पण तिथेच रममान होईल. कारण जर इंद्रिय एका ठिकाणी नसतील तर मन एका ठिकाणी राहू शकतं का? नाही. कारण समजा तुम्ही अभ्यास करताय, परंतु तुमचा डोळा हा इंद्रिय टीव्हीकडे आहे. तर तुमचा अभ्यासात लक्षच नाही लागू शकणार. तसंच तुम्ही कान एखाद्या म्युझिककडे गेले किंवा असं एक एक इंद्रिय इकडे तिकडे ओढून जर घेऊन जात असेल तर लक्ष केंद्रित करणं मुश्किल आहे मनाला लावणं. तर त्याच्यामुळे प्रभुपादांनी या श्लोकाचा संदर्भ दिला
की प्रत्येक इंद्रिय अमरीश महाराजांनी जसा भगवंतांच्या सेवेत नियोजला, जर असं केलं तर मन पण आपल्याला एका ठिकाणी ठेवणं शक्य आहे, जे की हे अष्टांगयोगी लोक करतात. त्यांच्या पॅरलल अंडरस्टँडिंग प्रभुपादांनी भक्तीमध्ये दिली, की जे लोक योगात करतात, भक्तीत कसं करायचं. तर हे झालं आपला श्लोक नंबर 15. श्लोक नंबर 15 ची सोपी शिकवणूक काय आहे, की अशा पद्धतीने नेहमी मन, शरीर जेव्हा भगवंतांच्या ध्यानामध्ये हा अष्टांगयोगी नियोजित करतो, तर अशा अष्टांगयोगीला निर्वाण शांतीची प्राप्ती होते. ती निर्वाण शांती म्हणजे भगवंतांचं धाम किंवा ब्रह्मज्योती आहे. तर याच्यावर आपण चर्चा केली, की अष्टांग योगाचा मुख्य उद्देश शारीरिक समृद्धी किंवा योगसिद्धी नाही आहे, तर भगवंतांच्या धामाची किंवा मोक्षाची प्राप्ती आहे. आणि मोक्ष म्हणजे हा शून्य नाही आहे. शून्याची जी निर्वाण म्हणजे शून्य ही संकल्पना चुकीची आहे. नंतर जर मन एका ठिकाणी केंद्रित करायचं असेल, तर सर्व इंद्रियांना एका ठिकाणी ठेवावं लागेल. आणि कसं इंद्रियांना एका ठिकाणी ठेवलं जातं, हे अमरीश महाराजांच्या उदाहरणावरून आपण शिकू शकतो. तर असं ह्याची सारांशामध्ये शिकवणूक आहे. कोणाचा प्रश्न आहे का या चर्चेमध्ये काही? ठीक आहे, तुमचा काही प्रश्न नाहीये तर आपण समोर जाऊया. श्लोक नंबर 16चा आपण अभ्यास करत आहोत. पान नंबर 235. तर हा श्लोक पण खूप छान आहे. अष्टांग योगामध्ये किंवा भक्ती योगामध्ये किंवा कुठल्याही मार्गामध्ये, अभ्यासामध्ये किंवा क्रीडा करताना, खेळामध्ये कुठेही जर यश मिळवायचं असेल, तर व्यक्तीचं आचरण कसं असावं किंवा सवयी कशा असाव्या याचं वर्णन हा श्लोक करतो. तर आपण वाचन करूया. नाति अश्नतस्तु योगोऽस्ति. बघा, तुम्हाला संस्कृतमध्ये कदाचित थोडंसं वाचायला कठीण जाईल, कारण तुम्ही पहिल्यांदा वाचताय. मला पण पहिल्यांदा वाचायला नव्हतं आलं. तर काय करू शकता, जे प्रभुपादांनी मराठीमध्ये भाषांतर केले ना शब्दांचं, तिथून जर वाचलं तर तुम्हाला सोपं जाईल. न अति अश्नतस्तु योगो अस्ति. आता तुम्ही हे शब्द वाचून परत म्हणा. नाति अश्नतस्तु योगोऽस्ति. त्या शब्दाकडे बघून मग न चैकांतम नश्नतः. तर तुम्ही त्या मराठीमध्ये तुम्ही पान 235 मध्ये फोड केलेल्या शब्दांकडे बघा ना. अच्छा, एकांतम अनश्नतः म्हणजे तुम्हाला म्हणायचं एकांतम अनश्नतः. बघा ना, अनश्नतः. ठीक आहे, तुम्ही नंतर स्वतः प्रॅक्टिस करा. न न चाति स्वप्नशीलस्य. जाग्रतो नैव चार्जुन. हा, तर हे सुरुवातीला सर्वांनाच वाचायला कठीण जातं, मला पण कठीणच वाटत होतं, परंतु काही अवघड नाहीये. तर याच्यामध्ये तुम्ही दोन गोष्टी करू शकता. जे प्रभुपादांनी खाली एक एक शब्दाची फोड करून दिली आहे त्याच्या सहाय्याने वाचन करा आणि स्वतः प्रॅक्टिस करा. किंवा हे जर कठीण वाटत असेल तर YouTube मध्ये पण भरपूर व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये श्लोकांना फोड करून करून कसं वाचायचं ते सांगतात. तर तुमचा सराव झाला तर तुम्हाला मग कठीण नाही वाटणार. कारण आपला मेंदू कसा आहे, की एखादी गोष्ट आपल्याला समजली नाही, आपण तसंच समोर गेलो ना वाकडं तिकडं वाचत, तर मग त्याचा इंटरेस्ट कमी होत जातो, की अरे हे काही समजत नाही, खूप कठीण आहे असं वाटतं. तर ते वाटू नये म्हणून मी तुम्हाला असं सांगतो. तर तुम्ही अशी स्वतःची प्रॅक्टिस करू शकता. तर आपण या श्लोकाची चर्चा करूया. तर मी तुम्हाला याच्या आधी पण म्हटलो, की तुम्ही भगवद्गीतेमध्ये लिहून ठेवा, की त्या श्लोकाच्या बाजूला. तर हा श्लोक नंबर काय सांगतो म्हणून तुम्हाला मी काय म्हटलं? श्लोक नंबर 16 कशाचं वर्णन करतो? हा, अगदी बरोबर. हे तुम्ही एक एक ओळ तिथे लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला सारांशामध्ये समजून जाईल. तर हा श्लोक काय सांगतो, की योग साधनेत स्थिरता येण्यासाठी काय करायचं? तर योग साधना म्हणजे भक्तीमध्ये पण हे नियम लागू होतात, क्रीडेमध्ये, अभ्यासामध्ये सगळीकडेच हे नियम लागू होतात. कारण अभ्यास पण एक साधनाच आहे. आपण अभ्यास एक साधना हे तुम्हाला माहितीच आहे ना, का नाही? साधनाच आहे ना.
तर हे आपण श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, तुम्ही जर शब्दांकडे जी फोड करून दिली पान नंबर 235 मध्ये, तिकडे जर बघितलं तर तुम्हाला समजायला आणखी सोपं जाईल. पहिला शब्द काय सांगतो? न अति. अति म्हणजे काय? हा, अति म्हणजे जास्त. आपण मराठीमध्ये म्हणतो ना, अति तिथे, हा, अति तिथे माती. हा, तर तेच आहे. तर तोच अति तिथे माती तो शब्द, जी म्हण आहे ना, तीच म्हण या श्लोकाला लागू पडते. न अति अश्नतः. अश्नतः म्हणजे काय? कोण सांगेल? खाली काय दिलंय भाषांतरामध्ये एक शब्द? हा, अश्न म्हणजे खाणे, भक्षण करणे. आता अश्न हा शब्द गीतेमध्ये आणखीन कुठे आला? भगवंत कुठे सांगतात की मी खातो म्हणून? खूप प्रसिद्ध श्लोक आहे. हा, हा, आपण म्हणतो ना, बघा ना, पत्रं पुष्पं फलं तोयं, यो मे भक्त्या प्रयच्छति तदाहं भक्ती अश्नामि प्रत्यगात्मनः. अश्न म्हणजे तिथे काय म्हणतात भगवंत? हा, की मी खातो. जर मला प्रेमाने फळ, पान, फूल, पाणी दिलं तर मी त्याला खातो. तर अश्न या शब्दाचा अर्थ खाणे असा आहे. हे लक्षात ठेवा. तर अति अश्न म्हणजे काय असेल? अति खाणे, अगदी बरोबर. तर न अति अश्नतः योगो अस्ति. या पहिल्या ओळीचा अर्थ आहे की जो व्यक्ती खूप जास्त खातो त्या व्यक्तीला योग करणं शक्य नाही आहे. आता या खाण्याचा अर्थ काय होतो आपण समोर बघणारच आहोत. तर मला तुम्ही सांगा, एखादा विद्यार्थी खूप जास्त जेवण करेल तर त्याला अभ्यास होईल का? झोपी जाईल ना तो. आणि एखादा एखादा विद्यार्थी खूप जास्त खात असेल तर त्याला क्रिकेट खेळता येईल का? नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही यो-यो टेस्ट नावाचा एक प्रकार ऐकला का? यो-यो टेस्ट? नाही ना? तर तुम्ही YouTubeवरती व्हिडिओ बघितला तर नरेंद्र मोदी आणि विराट कोहलीचा एक व्हिडिओ आहे छोटासा. तर त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी विराट कोहलीला विचारतात, "अरे, यो-यो टेस्ट काय असतं?" तर विराट कोहली सांगतात, की यो-यो टेस्ट ही शरीर किती सक्षम आहे याची चाचणी करणं एक चाचणी आहे. ती क्रिकेट खेळाडूंना पास करावी लागते. जर त्या चाचणीमध्ये तो फेल झाला तर त्याचं सिलेक्शन होत नाही. म्हणून तुम्ही बघा, की क्रिकेट खेळाडू जास्त जाड नाही होता येत. म्हणजे याचा अर्थ काय? त्यांना आहार कसा घ्यावा लागेल? कमी म्हणजे किंवा प्रमाणात घ्यावा लागेल ना. की दररोज जर क्रिकेटर दररोज जर पिझ्झा, पास्ता खायला लागले तर आणि एकदम जाड झाले तर पळणार कसे? आणि बॉलिंग कशी टाकणार? खेळणार, फिल्डिंग कशी करणार? तर सगळे आपले त्या इंझुमा मुलक सारखे होऊन जातील जाडे. तर कुठल्याही क्षेत्रामध्ये विद्यार्थी, योगा, भक्ती खूप जास्त आहार घेणाऱ्या व्यक्तीला ती साधना करणं कठीण असतं. तर भक्तीमध्ये पण ठीक आहे, भक्ती आपली थोडीशी सोपी आहे. पण समजा आपण खूप जास्त गळा भरून जेवण केलं आणि नंतर जपमाळा घेऊन बसलो, तर आपल्याला काय होईल? झोप लागेल ना. तर म्हणजे बघा सगळीकडेच लागू आहे. आणि पुढची ओळ काय सांगते? न च एकांतम अनश्नतः. एकांतमचा अर्थ काय सांगितलाय? मुळीच. आणि इथं अश्नतःला आताच आपण काय म्हटलो? अश्नाचा अर्थ काय? खाणे. आणि अनशनाचा अर्थ काय असेल मग? न खाणे. अगदी बरोबर. आणि जो व्यक्ती खूपच कमी जेवण करतो किंवा व्यवस्थित खात नाही, त्याला पण योग साधना करणं शक्य नाहीये. तर मला सांगा, समजा एखादा विद्यार्थी आहे, जेवणच करत नाही, तर त्याचा अभ्यासात लक्ष लागेल का? आणि तुम्ही समजा 2 दिवस उपवास केला आणि तिसऱ्या दिवशी जपमाळा घेऊन बसले, तर तुम्हाला जप करावा वाटेल? आपण म्हणतो ना, आधी पोटोबा नंतर विठोबा किंवा खाली पेट भजन ना होय. तर हा श्लोक काय सांगतो पहिल्या ओळीत? खूप जास्त खाणाऱ्या व्यक्तीला योग शक्य नाही, भक्ती शक्य नाही, खेळ काहीच शक्य नाही, विद्यार्थ्याला पण शक्य नाही. त्याच पद्धतीने खूपच कमी जेवणाऱ्या व्यक्तीला पण योग साधना शक्य नाहीये. कारण का? ते वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करण्यासाठी कमीत कमी हातापायामध्ये शक्ती तर असली पाहिजे ना. नाहीतर हवा येईल आणि उडून जाईल. तर त्याच्यानंतर समोरची ओळ काय आहे?
न च अति स्वप्नशीलस्य. अति म्हणजे काय? जास्त. तर स्वप्नशीलेला प्रभुपादाने काय दिलं भाषांतर? झोपणे. तर एखादा व्यक्ती खूप जास्त झोपेल तर त्याला कुठल्या क्षेत्रामध्ये यश मिळवणं शक्य आहे का? नाहीये ना. तर बाकीच्यांना समजतंय ना मी काय सांगतोय का जास्त कठीण वाटतंय? सर्वांना आवाज येतोय माझा? हां. तर ठीक आहे, असं नको व्हायला की हां, तर पहिल्या ओळीत सांगितलं खूप जास्त जेवण करणाऱ्या व्यक्तीला योग साधना शक्य नाही. दुसऱ्या ओळीत सांगितलं खूप कमी जेवणाऱ्याला पण शक्य नाही. तिसऱ्या ओळीत सांगितलं जो व्यक्ती खूप जास्त झोपतो, त्याला पण योग साधना शक्य नाही. रात्रंदिवस झोपूनच राहिला तर योग साधना करणार कधी? आणि चौथी ओळ सांगते जाग्रतो. जागणे म्हणजे काय? हां, न झोपणे आणि न झोपणाऱ्या व्यक्तीला पण योग साधना शक्य नाही. तर एखादा विद्यार्थी जर झोपतच नसेल तर त्याला त्याचा अभ्यास होईल का? हां, तर हा श्लोक आहे सगळ्या साधनेसाठी लागू पडतो. तर एकदम सरळ सोपा अर्थ काय आहे या श्लोकाचा लक्षात ठेवण्यासाठी अति तिथे माती. हे जर तुम्ही म्हण लक्षात ठेवली तर तुम्हाला हा 16वा श्लोकाचा अर्थ लक्षात ठेवायला सोपं जाईल. की कुठल्या योग साधना किंवा कुठल्याही साधनेमध्ये अति करणे हे योग्य नाहीये. खूप जास्त खाणे, खूपच कमी खाणे, खूपच जास्त झोपणे किंवा खूपच कमी झोपणे. तर हे जर तुम्हाला कळालं असेल तर आपण समोरची चर्चा करूया. आहार बघा खूप जास्त खाणे किंवा खूप कमी खाणे योग्य नाहीये. झोप खूप जास्त किंवा खूप कमी झोप घेणे पण योग्य नाही आहे. करमणूक. आता करमणुकीच्या बद्दल पुढच्या श्लोकामध्ये वर्णन येणार आहे, पण इथे आपण बघणार आहोत. अ, भक्ती प्रतिकूल जी करमणूक आहे, जसं की समजा पिक्चर वगैरे बघणे. अ, तर अशा प्रकारची करमणूक खूपच जास्त करणं ते पण योग्य नाही, कारण आपलं मन इकडे-तिकडे जाईल आणि बिलकुलच करमणूक न करणे हे पण चांगलं नाही. भक्तीमध्ये आपण करमणूक केली पाहिजे की नाही केली पाहिजे? मला कोण सांगेल? केली पाहिजे. कारण जर करमणूक नाही केली तर आपण दगड होऊन जाऊ ना. मनुष्य म्हणून आपल्याला थोडी विरंगुळा किंवा आनंदाची अपेक्षा असतेच. आपण काय दगड नाही आहोत की आपल्याला मनामध्ये काही भावना नाही आहेत. तर काहीच करमणूक नाही केली तर तो व्यक्ती कसा होऊन जाईल तुम्ही विचार करा ना. म्हणजे एकदम अ, काय म्हणता येईल तो एकदम निर्जीव असल्यासारखा होईल. परंतु भक्तीमधली कुठली बरं करमणूक करायची आपण? हां, भक्तीविषयीची म्हणजे संकीर्तन करणे, जसे ड्रामा फेस्टिव्हल असतात, तुकाराम महाराजांचा पिक्चर आहे किंवा अ, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात भक्तांसाठी करमणूक म्हणजे चालणे. तर हे बघा खूप चांगलं आहे. तर आता तर थंडीचं वातावरण चांगलं आहे आरोग्यासाठी. तर तुमच्यापैकी ज्यांना शक्य आहे थोडंसं तुम्ही दररोज चालत जा. जेणेकरून आपलं शरीर पण नियंत्रणामध्ये राहील, वजन नियंत्रणामध्ये राहील, मन पण प्रसन्न राहतं. त्याच्या त्या जव्हारमध्ये तर खूप खूप छान वातावरण आहे. स्वच्छता म्हणजे प्रदूषण वगैरे एवढं जास्त नाहीये. तर बगीचा वगैरे कुठे असेल किंवा शक्य असेल म्हणजे रोडवर नाही, रोडवर तर वाहतूक असते. तर थोडंसं वॉक केला पाहिजे आणि प्राणायाम करणे, योगासन करणे ही पण करमणूक आहे. किंवा ज्या भक्तांचे आपल्याला कीर्तनाचे आवाज आवडतात त्यांचे कीर्तन ऐकणे किंवा माधवाज रॉक बँड म्हणून आहे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे गीत असतात भक्तीचे ते ऐकणे. तर अशी भक्तिमय करमणूक आपण केली पाहिजे किंवा करू शकतो. हां, तर हे आवश्यक आहे. कारण कुठलीही गोष्ट अति करणं चांगलं नाही, की आता मी फक्त माळच घेऊन बसतो आणि 24 तास माळा करतो, तर हे जास्त दिवस आपण नाही करू शकणार. कारण आपण लगेच या स्तरावरती आलो नाही. मी तरी नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्याच गोष्टींची गरज आहे. कृत्रिमरित्या आपण एकाच दिवसामध्ये शुद्ध भक्त नाही होऊ शकत. त्यात ही आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे, की ज्या गोष्टींची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी आपण अ, आवश्यक तितक्या प्रमाणामध्ये कराव्या. तर टोकाचा व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला योग शक्य नाही. टोकाचा व्यवहार म्हणजे काय? की एकदमच बिलकुलच काही करायचं नाही किंवा पूर्णपणेच करायचं, सर्व सोडून द्यायचं किंवा काहीही करायचं असं असं नाही. तर मध्यम मार्ग आपण म्हणतो ना कधी पण मध्यम मार्ग हा चांगला असतो. तर सोप्या शब्दात काय नियमितपणा असला पाहिजे, की व्यायामामध्ये नियमितपणा, आहारामध्ये नियमितपणा, अ, वाचनामध्ये, करमणुकीमध्ये. तर नियमितपणा असला म्हणजे सत्वगुण निर्माण होतो. सत्वगुण निर्माण झाला की ती साधना करायला सोपी जाते.
तर ही शिकवणूक सगळ्या मार्गांमध्ये लागू आहे, भक्ती किंवा भौतिक मार्गांमध्ये पण. तर जेवणासंबंधी कसं समजायचं की आहार किती घ्यावा, त्याच्यासाठी एक मला वाटते आयुर्वेदाच्या ग्रंथांमधून एक संदर्भ दिलाय यांनी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी. तर त्या पुस्तकाचं नाव सांगितलं नाही, तर श्लोक असा आहे: पूरयेद आशनेनार्धम तृतीयम उदकेन तु वायो संचनार्थम तु चतुर्थम अवशेषयेत. तर बघा, अं, अं, जर आपण पोटाचे 4 भाग केले तर पूरयेत म्हणजे भरणे. तर माझ्या अंडरस्टँडिंग नुसार आशना म्हणजे खाणे, तर आशनेना अर्धम म्हणजे याचा अर्थ काय होतो? कोण सांगेल या चर्चेवरून? जर आपण पोटाचे 4 भाग केले तर अर्ध पोट हे अन्नाने भरावं, आणि तृतीयम उदकेन तु, उदक म्हणजे पाणी, तर तिसरा भाग हा पाण्याने भरावा. तिसरा भाग म्हणजे किती असेल जर 4 भाग केले तर? 1/4 किंवा 25%. आणि वायू संचनार्थम तू चतुर्थम अवशेषयेत. वायूच्या प्रवाहासाठी चौथा भाग अवशेष सोडावा. म्हणजे 25% भाग हा वायू, म्हणजे आता आपण जेव्हा आहाराचं जेव्हा पचन होतं पोटामध्ये, तेव्हा विविध प्रकारचे वायू निर्माण होतात. जसं की समजा आपल्या लिव्हर मधून, बाईल किंवा पॅनक्रियाज मधून जे वेगवेगळ्या प्रकारचे पाचक रस येतात, ते पाचक रस आल्यामुळे अन्नाचं विघटन होतं आणि शेवटचं जे समजा कॅलरी किंवा आपण काय प्रोटीन, प्रथिने, कर्बोदके वगैरे हे रक्तामध्ये मिसळून, तर ही घटना घडताना वायूची निर्मिती होते. कारण आपण बघतो ना, फॅक्टरीमध्ये पण एखादा प्रोडक्ट तयार करताना वायू निर्माण होतो किंवा पाणी निर्माण होतं. तर असेच घटक आपल्या पोटामध्ये पण निर्माण होतात. परंतु जर आपण केवळ अन्नानेच पूर्ण पोट भरलं तर हे पचनासाठी अवघड होतं. मग लहान मुलं बघा, कधी त्यांना समजत नाही कधी किती जेवण करायचं. मग रात्री लढतात की आई पोटामध्ये खूप दुखतंय. तर बऱ्याचदा काय झालेलं असतं की त्यांनी खूप जास्त जेवण केलेलं असतं आणि व्यवस्थित चावलेलं नसतं. मग ते पोट काय करतं की त्याला दाबून दाबून समोर नेण्याचा प्रयत्न करतं आणि दाबल्यामुळे मग त्याचं पोट दुखतं. मग मुलं रडतात, पोट दुखतंय म्हणून. आणि मग बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कधी कधी जास्त प्रेशर आल्यामुळे ते अन्न परत काय म्हणतात, अन्ननलिकेतून बाहेर तोंडाकडे येतं. मग आपल्याला तिथे आपल्याकडे करपट ढेकर येणे असं लोक म्हणतात. तुम्ही कधी ऐकला हा शब्द? तर हे सर्व कशामुळे होतं की या पाचक रसांना, या वायूला आणि पाण्यासाठी जर जागा नाही राहिली तर अपचन होतं, पोट दुखतं, अन्न उलटं बाहेर येऊ शकतं आणि विविध प्रकारचे विकार निर्माण होतात. त्याच्यामुळे या विष्णू चक्रवर्तींनी ह्या श्लोकाचा संदर्भ दिला की याच्यानुसार पोट आपण अर्ध अन्नाने भरलं पाहिजे, 25% हवा आणि 25% पाणी, अं, असं साधारणतः ढोबळ मानाने अशा पद्धतीने एक सांगितलं जातं. त्याच्यानंतर जेवणानंतर काय केलं पाहिजे आपण? त्याला काय म्हणतो? शतपावली. हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. तर ह्या जेवण करून लगेच अभ्यासाला बसायचं नाही किंवा जेवण करून लगेच जपा करायला बसायचं नाही. थोडंसं चालायचं. नाहीतर मग ऍसिडिटी, इंडायजेशन सगळे प्रकार सुरू होतात. तर म्हणजे मी स्वतः व्यायाम करण्यामध्ये खूप आळशी आहे. तर याच्यामुळे मला खूप काय म्हणता येईल की आरोग्याच्या वाईट गोष्टींना सामोरं जावं लागलंय. त्याच्यामुळे मी तुम्हाला तरी सांगतोय. परंतु मी स्वतः करत नाही म्हणून मला तुम्हाला जास्त स्ट्रॉंगली सांगता येत नाहीये. तर मी आता एका डॉक्टरकडे गेलो होतो, तर ते मला म्हटले की तुमच्या आजारामध्ये औषधापेक्षा व्यायामाला जास्त महत्व आहे. पण तरी सुद्धा मला करता येत नाही, कारण मी लहानपणापासून कधीच व्यायाम केला नाही. तर थोडासा आळशी स्वभाव आहे. परंतु तुम्हाला मी सांगतोय की तुमच्यासोबत असं होऊ नये म्हणून तुम्ही प्राणायाम, थोडंसं चालणं ह्या गोष्टीला अंतर्भूत करा. बघा, हे पण भक्तीचाच भाग आहे. भक्ती म्हणजे केवळ जपमाळा घेऊन बसणे किंवा वाचन करणे हे नाही. शरीराची काळजी घेणे हे पण भक्तीचा भाग आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हटले की सकाळची प्रातःविधी करणे म्हणजे स्नान शौच करणे हे पण भक्तीचा भाग आहे. कारण याच्यामुळे मन स्वच्छ राहतं. मन स्वच्छ राहिलं तर जपामध्ये आणि श्रवणामध्ये मन लागतं. तर त्याच्यामुळे थोडासा खेळ खेळणे, व्यायाम करणे, चालणे
या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण एकदा जर आरोग्य खराब झालं तर परत त्याला ठीक करणं खूप मुश्किल आहे. म्हणजे आता मी तुम्हाला जास्त एक डॉक्टर आहे म्हणून पण काही गोष्टी सांगतो, परंतु मी स्वतः करत नाही म्हणून मला थोडंसं जास्त सांगायला कसं तरी हे वाटतं. पण तुम्ही बघू शकता की तुमचं स्वतःच्या हाईट नुसार वजन जास्त आहे का कमी आहे. म्हणजे इतरांनी बोलण्यासाठी नाही, परंतु जास्त वजन झाले की मग डायबिटीज वगैरे होतात. असे आजार होण्याच्या आधीच तुम्ही जागरूक राहा. तर ठीक आहे, हे काही जास्त मेडिकलचं नंतर कुणाला काही बोलायचं आपण वैयक्तिक बोलू शकतो. तर योग्य जेवण म्हणजे काय? तर योग्य जेवणामध्ये मग असं होत नाही, की याच्यावर आपण आधी पण चर्चा केली होती. आपण यांचं उदाहरण घेतलं होतं. अं, दिव्या माताजी आणि बाबा चव्हाण सर. की बाबा चव्हाण सरांचं शरीर धष्टपुष्ट आणि मोठं आहे. तर बाबा चव्हाण सर कदाचित एका वेळेस 10 चपाती खाऊ शकतील. परंतु दिव्या माताजी खाऊ शकतील का? आहेत का गेल्या त्या? हे नाही. तर असं होत नाही. अरे, मग बाबा चव्हाण सरांना बघून असं आपण म्हणायचं की म्हणायचं नाही, की अरे चव्हाण सर किती जास्त खातात. असं हे चुकीचं आहे. हे वैष्णव अपराध आहे. कारण त्यांच्या त्यांच्या शरीरानुसार त्यांच्यासाठी ते योग्य आहे. तर आपल्याला आपल्या शरीराचं बघावं लागणार, की माझ्यासाठी किती आवश्यक आहे. इतरांना बघून आपण असं नाही ठरवू शकत. तर हे सगळे नियम स्वतःवरती लागू करण्यासाठी दुसऱ्यावरती नाही. अरे हा असाच खातो, असंच करतो, तर हे याला काय म्हणतात शरीर निरूपण. तर हा एक अपराधाचा प्रकार आहे. असं नाही केलं पाहिजे. याच्यासाठी आपण भीमाचं उदाहरण दिलं होतं. कोणाला आठवतं? अं, भीमाचं काय? तर पूर्ण जेवणामध्ये पांडवांसाठी जर जेवण बनवलं तर कुंती मातेने सांगितलं होतं द्रौपदीला की अर्ध जेवण भीमाला द्यायचं आणि अर्ध्या जेवणामध्ये 5 भाग किती 5 आणि 6 भाग 4 पांडव, कुंती देवी आणि द्रौपदी हे सर्व मिळून अर्धा भाग घ्यायचे. पण तुम्ही असं कधी ऐकलं का की कोणी असं म्हणायचं का अरे भीम खातो आम्हाला कमी मिळतं असं कधी बोलले का ते? नाही. कारण भीम तसे कामं पण करायचे. तुम्हाला मी तसं मागच्या वेळेस बोललो, की भीम एका गदेच्या प्रहाराने हत्तीला मारू शकायचे. तर गौरांग प्रभूंचा एक सोपा नियम काय आहे? आम्हाला ब्रह्मचर्य आश्रमामध्ये त्यांनी काय सांगितलं, की जेवणाबद्दल एक नियम आहे, की तुम्ही जास्त जेवण करा काही हरकत नाही. परंतु जेवण करून तशी मेहनत पण करा. असं नाही की खूप जास्त खातोय आणि शारीरिक श्रम काहीच करत नाही. व्यायाम पण करत नाही, चालत पण नाही, योगासनं पण करत नाही, सेवा पण नाही. तर मग ते काय शरीरामध्ये ते आपल्याकडे फॅट किंवा मराठीत चरबी म्हणतात, ती जमा होत जाणार आणि विविध आजार होणार आणि भक्तीमध्ये पण अ, बऱ्याच समस्या निर्माण होतात. तर सोपा सिद्धांत आहे आपला आपण बघायचं, इतरांशी तुलना किंवा नक्कल करायची नाही. परंतु हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत हां, याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. साध्या गोष्टी म्हणून तुम्ही म्हणाल की हे काही जास्त महत्त्वाचं नाहीये. खूप महत्त्वाचं आहे. आणि आहार सतोगुणी असावा याच्यावर आपण आधी चर्चा केली. आणि आहार नेहमी भगवंतांना अर्पण केलेलाच घ्यावा. तुम्ही सर्व घरी भगवंतांना अर्पण करता ना? नाहीतर नाहीतर आपण एवढी जास्त चर्चा करू आणि तुम्ही काही पण बाहेरचं खात जाऊ नका बरं का. कारण त्याच्यामध्ये एकतर आजारपण आणि त्यांची त्या लोकांची भावना पण असते. कृष्णप्रसाद हा उत्तम आहार आहे. प्रभुपाद झोपेसाठी सोपा नियम सांगतात की 6 तास झोपलं पाहिजे कमीत कमी. परंतु मी एक आणखी असं सांगू शकतो मेडिकली की कसं समजायचं की झोप आपली जास्त आहे का कमी आहे? समजा 4 तास झोपून जर आपल्याला वाटते की दिवसभर माझं कुठेच लक्ष लागत नाही, तर 6 तास झोपून तर आपण असं बघितलं पाहिजे कदाचित मला झोप जास्त हवी आहे. तर थोडंसं जास्त झोपायचं काही हरकत नाही. 6च्या ऐवजी 7 तास झोपले तरी हरकत नाही. परंतु 4 तास झोपताय आणि दिवसभर शिक्षक काय बोलतात ते पण ऐकू येत नाही. कोण काय सांगतं ते पण समजत नाही. जप करताना झोप येतो तर ते बरोबर नाही. तर सगळं आपल्याला युक्त राहिलं पाहिजे. परंतु जी लहान मुलं असतात त्यांना जास्त झोप लागते. तर कदाचित आता जे पहिले 1 वर्षापर्यंत तर मुलं 18-18 तास झोपतात. तुम्हाला माहिती आहे ना? लहानपणी मुलं 18 तास झोपतात कारण असं म्हणतात की झोपेमध्ये त्यांच्या शरीराची वाढ होते. तर हे पण प्रत्येकाच्या गरजेनुसार आहे. तर तुम्ही आवश्यक तेवढी झोप पण घ्या. खूप कमी झोप पण नंतर विविध आजार निर्माण करते बरं का. हे पण कमी झोपेमुळे खूप आजार होतात. जसे की डोळ्याच्या खाली काळं होणे, ॲसिडिटी असे बरेचसे आजार स्मृती म्हणजे मेमरी कमी होणे, हे कमी झोपेची लक्षणं आहेत. तर मी स्वतः या सगळ्यातून गेलोय किंवा जातोय म्हणून तुम्हाला मी अनुभवाने सांगतोय. केवळ डॉक्टर म्हणून सांगत नाही. तर तुम्ही याचं थोडंसं पालन करा.
आणि असं म्हणतात की दिवसाच्या झोपेला काय म्हणतात आपल्याकडे? हा, वामकुक्षी. तर दिवसा किती झोपलं पाहिजे? हा, दिवसा अर्धा तास. दिवसा दिवसा अर्धा तासापेक्षा जास्त झोपू नये असं आयुर्वेदानुसार सांगतात. कारण दिवसा जास्त जास्त झोपलं तर मग रात्री झोप येत नाही. मग ती सगळं सायकल बिघडून जाते. मग नंतर झोप परत ठीक व्हायला खूप कठीण जातं. तर ठीक आहे, आज आपण बरीच चर्चा केली. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सांगलेले काही मुद्दे बघू आणि थांबूया. प्रभुपादांनी काय सांगितलंय? अं, प्रभुपाद म्हणतात की योगीजनांसाठी आहार आणि निद्रा यांचे नियमन सांगितले आहे. अतिशय खाणे म्हणजे प्राणरक्षणाकरिता आवश्यक भोजनापेक्षा अधिक भोजन करणे. खूप जास्त खाणं योग्य नाहीये. म्हणून प्रभुपाद म्हणतात की साधा जो आहार आहे, दूध, तूप, साखर, फळे, गहू, हे जे साधं जो अन्न आहे त्याचं जेवण केलं पाहिजे. हे मांसाहार वगैरे ह्या गोष्टी योग्य नाही आहेत. आणि सर्व जो पण आहार आहे तो भगवंतांना अर्पण करून घ्यावा. कारण बाकीच्या अन्नामध्ये आपण पापभक्षण करतो. याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. नंतर नंतर प्रभुपाद काय म्हणतात की कृत्रिमरित्या खाण्यापासून दूर राहतो तो योगाभ्यास करू शकत नाही. म्हणजे कृत्रिमरित्या कोणीच अशा गोष्टी करू शकत नाही. आणि प्रभुपाद तुम्हाला जर एक ओळ भेटत असेल तर तुम्ही बघू शकता. प्रभुपाद म्हणतात की तुम्ही आपले मनाचे उपवास निर्माण करू नका. कृष्ण भावनाभावित मनुष्य शास्त्रांच्या आदेशानुसार उपवास करतो. तो आवश्यकतेपेक्षा अधिक उपवास किंवा अधिक भोजन ग्रहण करीत नाही. म्हणजे थोडक्यात मनाने नवीन नवीन उपवास शोधून नाही काढायचे. आपल्यासाठी सगळ्यात वैष्णवांसाठी सर्वात महत्वाचा उपवास कुठला आहे? एकादशी. तर महिन्याचे 2 उपवास आणि आचार्यांची जन्मतिथी किंवा तिरोभाव दिवस आणि जन्माष्टमी असे उपवास करायचे. सोमवारचा उपवास, मंगळवारचा उपवास, बुधवारचा उपवास, हे काही अशा जास्त गोष्टी करत बसायच्या नाही. तर याच्यामुळे शरीराला पण त्रास होतो. आणि हे उपवासामध्ये पण आपापल्या क्षमतेनुसार करायचं. नंतर शेवटी प्रभुपाद सांगतात, जो 23 तासापैकी 6 तासापेक्षा अधिक झोपतो, तो निश्चितपणेच तमोगुणाद्वारे प्रभावित झाला आहे. तर ही एक सामान्य अंडरस्टँडिंग आहे, परंतु वयानुसार झोप कमी जास्त होते. की लहान मुलांना जास्त झोप लागते, परंतु 60 नंतर झोप कमी होते. 60 वर्षानंतर व्यक्तींना झोप नाही लागत. आणि आपण किती थकलो याच्यावरती पण डिपेंड आहे. तर 6 तास, कमीत कमी 6 तास तरी घ्यावी. परंतु जर 6 घेऊन पण थकल्यासारखं वाटत आहे, तर अर्धा तास जास्त झोपायचं. अर्धा 1 तास आणि दिवसा खूप जास्त झोपायचं नाही. तर तमोगुणी मनुष्य आळशी आणि अतिशय निद्रोन्मुखी असतो. असा मनुष्य योगयुक्त होऊ शकत नाही. तर खूप जास्त चर्चा केली आपण. तर इथे थांबूया. या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे. प्रश्न नाही येतात. तर आता या 16 नंबरच्या श्लोकामधून तुम्ही काय करणार आता आयुष्यामध्ये? आणखीन काय काय करणार सवयींमध्ये? हा, पण आणि करणार काय तुम्ही डेली मध्ये? आता हे तर बॅलन्स आहे. हा, योगा, व्यायाम, चालणे. हा, झोप कशी किती घेणार? झोप हा, आणि जेवण ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. एक डॉक्टर म्हणून आणि एक पेशंट म्हणून, दोन्ही म्हणून सांगतोय, हे खूप महत्वाचं आहे. तुमच्यापैकी सर्वजण चालायला जातात दररोज? हम्म. सावन माताजी तुम्ही कुठे जाता चालायला? अच्छा, हा, स्टेडियम छान आहे जव्हारमध्ये. बघा, सावंत सरला काही प्रॉब्लेम नाही, ते खूप फुटबॉल खेळतात, पण तुम्ही जात जा चालायला. तुम्हाला तेवढाच आहे. हा, जर फॅसिलिटी आहे त्याचा उपयोग करून घ्या. तर ठीक आहे, आपण इथे थांबूया.